घेतलं होतं पुल बॅक. ठीक आहे, आज आपण इन्व्हेस्टमेंटच बघणार आहोत. इन्व्हेस्टमेंट का महत्वाचा असतो मी तुम्हाला सांगितलं होतं. इन्व्हेस्टमेंट ज्याच्यावरती डिपेंड असतो त्या कन्सेप्टला म्हटलं जातं पुल बॅक. पुल बॅक ज्याच्यावरती आधारलेला असतो त्यासाठी आपल्याला लागतं कॅन्डलस्टिकचं नॉलेज, ट्रेंडचं नॉलेज. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जर कॅरेक्टर बुलिश असेल कसं असेल ते ओळखायचं आहे आपल्याला. पण ट्रेंड तुम्हाला एकंदरीत दिसून येतोय की पॉझिटिव्ह आहे, वर चाललंय मार्केट. त्या केसमध्ये जेव्हा बाईंग ही इम्पल्स मुवमेंट असते तेव्हा करेक्टिव्ह मुवमेंट येत असते. करेक्शन सारखी येत असतात, पण त्यातले कोणते करेक्शन्सला आपण पुलबॅक म्हणू शकतो, व्हॅलिड पुलबॅक कोणत्या करेक्शन्सला म्हणू शकतो ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, ते आपण बघितलेलं आहे. आता आपण आज बघणार आहोत इन्व्हेस्टमेंट. बिअरिश मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट कशी ओळखायची, ब्रेकअप स्ट्रक्चर कसं ओळखायचं, चेंज ऑफ कॅरेक्टर कसं ओळखायचं. काही जणांचा मला मेसेज आला होता. आज मी रेकॉर्डिंग लवकर देऊ शकलो नाहीये, तर त्यामुळे तुमची प्रॅक्टिस झाली नसेल इन्व्हेस्टमेंटची. तर आपण या लेक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट असंही बघणारच आहे पुन्हा एकदा. इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा बघणारे म्हणजे आपण सेलिंगसाठी बघणार आहे, बिअरिश मार्केटमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर त्याचसोबत तुमचं बाईंग मधलं पण क्लिअर झालं पाहिजे. फक्त गोष्टी उलट्या आहेत थोड्याशा. पुलबॅक आपण पुलबॅकच्या वेळेस बघितलं होतं की बाईंग मधला पुलबॅक कसा ओळखतात, सेलिंग मधला पुलबॅक कसा ओळखतात. आता मी पेंट मध्ये काही गोष्टी तुमच्या समोर ड्रॉ करतोय. ठीक आहे, तर त्या गोष्टी ड्रॉ केल्यानंतर फक्त तुम्ही बघा. आधी मी थेरॉटिकली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. थेरॉटिकली पेक्षा लाईव्ह मार्केटच्या जेव्हा आपण रिप्ले करून बघतो त्याच्यामध्ये जास्त गोष्टी क्लिअर होतात असा माझा अंदाज आहे. आणि एकदा तरी तुम्हाला मी थेरॉटिकली दाखवतो. कारण ट्रेडिंग व्यू ज्यावेळेस मी ओपन करतो तिथे डेटा खूप जास्त असतो. काही जण दुसऱ्या गोष्टी जे मी दाखवतोय ते सोडतात, पण दुसरीकडे बघत बसतात. मग त्यांचं अटेन्शन डायव्हर्ट होतं आणि मग गोष्टी त्यांना समजत नाही. स्क्रीन शेअर करतोय मी. स्क्रीन दिसते का मला सांगाल? मी स्क्रीन शेअर करतोय. संपूर्ण लक्ष कुठे पाहिजे तुमचं? संपूर्ण लक्ष पाहिजे जे मी शिकवतो त्याच्याकडे, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नाही पाहिजे. ठीक आहे, पोझिशन लॉबी मध्ये अजून काही आहेत. वेळेत येत जा. ऍटलिस्ट 8:40 पर्यंत तरी तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, 8:30ला जर नाही जमलं तर 8:40ला तरी येण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट, आज मी थोडंसं वेगळं ट्राय करतो इन द सेन्स लॉबी. आता थ्रू जॉईन हा मोबाईल थ्रू जॉईन होत असताना काही लोकांचा एक्झिटचा प्रॉब्लेम येतो. हा, पुलबॅक आहे का मित्रांनो? सेलिंग सेलिंग चालू आहे मार्केटमध्ये. एक बिअरिश स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, इम्पल्स वेव्ह जी आहे ती बिअरिश वेव्ह आहे आणि त्याच्यानंतर इथे अशी एक ग्रीन कॅन्डल बनली आहे.
तर ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती त्याला आपण पुलबॅक म्हणू शकतो का? काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे आता तुम्हाला इथे अनम्यूट करून बोलायचं नाहीये. कमेंटचा ऑप्शन, चॅटचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता. तुम्हाला काय वाटतंय? पुलबॅक आहे की नाही? या सिटीचा पुलबॅक किंवा नो? येस, नो काय वाटतंय? सांगा पटकन. मध्ये चॅटचं ऑप्शन आहे शेजारीच तिथे. सगळ्यात सिंपल आहे. ज्यांना वाटतं हा पुलबॅक आहे त्यांनी हे करा, थम्सअप किंवा हँड्सअप काही पण एक रिॲक्शन द्या. बघू आपण. पुलबॅक आहे असं वाटतंय त्यांनी एनकरेज करा किंवा कोणती पण एक रिएक्शन द्या. कोणालाच नाही वाटत पुलबॅक आहे. पुलबॅक नाहीये असं ज्यांना वाटतंय त्यांनी काहीतरी रिएक्शन द्या. ज्यांना पुलबॅक नाहीये असं वाटतंय त्यांनी काहीतरी रिएक्शन द्यायचा. दोन्ही वाटत नाहीये असे लोक झोपलेत. ज्यांना पुलबॅक वाटत नाहीये त्यांनी काहीतरी रिएक्शन द्या. हँड रेज करा, थम्सअप करा, काही पण मला दिसतंय ते समोर इथं. होत ना बाकीचे. ओके ओके, गुड गुड गुड. सगळ्यांना कन्सेप्ट समजलाय की पुलबॅक. हा, लोअर हँड करू शकता तुम्ही. हा पुलबॅक का नाहीये? हा पुलबॅक का नाहीये त्याच्याबद्दल आपण बोलूया. पुलबॅक का नाहीये कारण ज्या कॅन्डलने इथे सगळ्यात हा जो लो पॉईंट बनवलाय, ज्या कॅन्डलने या लेग मध्ये, या इम्पल्स लेग मध्ये ज्या कॅन्डलने इथे सगळ्यात लो पॉईंट बनवलाय, त्याचा लो पॉईंट ब्रेक झाला इथे नाही झाला. ठीक आहे, त्याचा हाय पॉईंट इथे ब्रेक झाला नाही झाला. म्हणजे क्लिअर कट ही जी कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल बनली आहे ती इनसाइड कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल काय असते? मी तुम्हाला व्हिडिओज बघायला लावले होते काही आपले कॅन्डलस्टिक्सचे लेक्चर्स, कारण तो पार्ट शिकवणं ह्या बॅच मध्ये एसएमसी मध्ये तो पार्ट मिक्स करणं हे जास्त योग्य नाहीये. कॅन्डलस्टिक्सचा बेसिक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. इन डिटेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तिथे ते व्हिडिओज आहेत. तुम्हाला फक्त 3 तास द्यायचे कॅन्डलस्टिक समजून घेण्यासाठी. जर तुम्ही नोट्स काढत बसता तर 4-5 तास जातील. एकदाच नाही द्यायचे, एक एक तास करून तुम्ही 3-4 वेळा देऊ शकता. ठीक आहे, हे तुमच्यासाठी करायचं, तुम्हाला इतर कोणासाठी काही करायचं नाहीये. आता इथे जी कॅन्डलची रेंज आहे, रेंज किंवा लेंथ आपण कशाला म्हणतो? कॅन्डलच्या हाय पासून लो पर्यंत, बरोबर. आता कॅन्डलचा हाय हा नेहमी वरती असतो, लो हा नेहमी खाली असतो. ओपन आणि क्लोज चेंज होऊ शकतात. रेड मध्ये ओपन वरती असतो, क्लोज खाली असतो. ग्रीन मध्ये ओपन खाली असतो, क्लोज वरती असतो. पण हाय आणि लो कधीही चेंज होत नाही. इथे तुम्हाला जी कॅन्डल दिसते वरती, ठीक आहे, त्याच्यामध्ये ती सेकंड नंबरची रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डलचा लो ब्रेक झालाय नाही झाला, रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला नाही झाला, म्हणजे पुल बॅक आहे का? नाहीये. इट इज नॉट अ पुल बॅक. म्हणजे कितीही मार्केट खाली आलं असेल असं असं, पुल बॅकच नाही झाला. पुल बॅक नाही झाला तर पुढच्या गोष्टी अजून संबंधच येत नाही. आपल्याला आधी काय पाहिजे? पुल बॅक. मार्केटने काय केलं, मग पुढे जाऊन अजून एक कॅन्डल बनवले. जसं अंतर जास्त झालंय, प्लीज बिअर विथ माय डायग्राम्स. डायग्राम्स मध्ये खूप खराब. आता इथे इथे हा पुल बॅक आपण बोलू शकतो का? हा गॅप इग्नोर करा प्लीज. त्याच्यामध्ये आपण याला पुल बॅक बोलू शकतो का? येस, पुल बॅक बोलू शकतो का? कारण ज्या कॅन्डलने लो बनवलं होतं त्या कॅन्डलचा हाय हिने नाही ब्रेक केला, पण दुसऱ्या येणाऱ्या कॅन्डलने, नेक्स्ट येणाऱ्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केलेला आहे. म्हणजे हा एक व्हॅलिड पुल बॅक आहे का? येस. आता नंतर ना मार्केटने काय केलं? सेलिंग जी होती ती कंटिन्यू. सो आपण काय करू? माझं कम सप्पो होऊन मी डायरेक्टली आता इथे एकच कॅन्डल काढतो. कॅन्डल कशीही असू शकते. फक्त मला इथे दाखवायचं काय तुम्हाला, की पुलबॅक केला आणि नंतर मार्केटने काय केलं? लो ब्रेक केला. कोणता लो ब्रेक केला? ज्या ज्या लोने पुलबॅक बनवला होता, बरोबर. हा इथे एक लो पॉइंट आहे. ह्या लो पॉइंट नंतर ना पुलबॅक झाला. म्हणजे ही लेग कशी आली आहे? सेलिंग, व्हॅलिड पुलबॅक, अगेन सेलिंग. म्हणजे इम्पल्स मध्ये कोण आहे? सेलिंग आहे. ओके, हा लो ब्रेक झालाय. येस, ब्रेक झालाय. आता हा लो जर ब्रेक झालाय, नवीन लो इथे फॉर्म झालाय. ह्या जो लोएस्ट पॉइंट आहे, नवीन जो लोएस्ट पॉइंट आहे, यांनी कोणती गोष्ट साध्य केली? यांनी इथे इन्व्हेस्टमेंट आणली. इथे जो पुलबॅक जिथपर्यंत गेला होता त्या पॉइंटला इन्व्हेस्टमेंट. पण ती इन्व्हेस्टमेंट तिथे येते, पण त्याला सक्सेस कधी म्हणतात? त्यावेळेस मार्केटनी या लो ला ब्रेक करून पुन्हा असं येऊन या इन्व्हेस्टमेंटला घेतलं. तुम्ही युट्यूबच्या माझ्या थंबनेलला जे टाकले त्याला बघा तुम्ही, 3 इमेजेस आहेत.
लेफ्ट साईडला इन्व्हेस्टमेंट नाही घेतलेली, मध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली तर कॅन्डलचा क्लोज आहे आणि लास्टला कॅन्डल क्लोज नाहीये, फक्त स्वीप केली असे इन्व्हेस्टमेंट. तर कॅन्डलचा क्लोज असेल नसेल तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या टॉपिक मध्ये लिहायचं. इन्व्हेस्टमेंटलाच तुम्ही म्हणू शकता फेक मुवमेंट, इन्व्हेस्टमेंटलाच तुम्ही म्हणू शकता ट्रॅप. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटच्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय लिहायचं, अजून आपण इन्व्हेस्टमेंट संपवली नाहीये, त्याच टॉपिक मध्ये तुम्हाला काय लिहायचंय की कॅन्डल क्लोज डझंट मॅटर, कॅन्डल कलर डझंट मॅटर, फक्त तो पॉइंटला क्रॉस केलं पाहिजे बस. बिअरिश मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वरती असते, तुम्ही हे लिहू शकता तुमच्या समाधानासाठी, कोणते ते बघायला येणार नाहीये. बुलिश मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट खाली असते, पुलबॅक खाली असतो ऑफकोर्स. इम्पल्स वेव जी आहे ती बाईंगची असते, सो पुलबॅक खाली असणार, पुलबॅक असं खालच्या दिशेने असणार. सेलिंग मार्केटमध्ये पुलबॅक कसं असणार, असं मार्केट खाली जाणार थोडं वरती, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट कुठे असणार, वर. पुलबॅक कुठे असणार, मार्केट पुलबॅक कसं देईल, थोडं वरच्या दिशेला जाईल, करेक्शन थोडंसं बाईंगचं येणार, पूर्ण मार्केट खाली जाणार. सो वेन इम्पल्स वेव इज ऑफ सेलिंग, तो पुलबॅक बाईंगचा असणार आहे. पुलबॅक बाईंगचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे असणार आहे, इन्व्हेस्टमेंट वर असणार आहे. जर मार्केट इन्व्हेस्टमेंट मार्केटने घेतली नाही आणि मार्केट तसंच इन्व्हेस्टमेंट न घेता इथे एक कॅन्डल आली, इथे एक कॅन्डल आली, पुन्हा इथे एक कॅन्डल आली आणि मार्केट अजून लो ब्रेक करत चाललंय, याचा अर्थ काय, मार्केटने इन्व्हेस्टमेंट नाही घेतली, नो प्रॉब्लेम. तुमची इन्व्हेस्टमेंट पण पुन्हा एक पुल बॅक आला, पुल बॅक येणार, लगेच इन्व्हेस्टमेंट खाली येणार का रे, नाही, आधी पुल बॅक बनणार. ज्यांनी पुल बॅक बनवला तो लो ब्रेक होणार, मग त्या पुल बॅकला जो रिसेंट पुल बॅक आहे त्याला इन्व्हेस्टमेंट येणार. सिम्पल. काल आपण बाईंग मध्ये पण हेच बघितलं होतं. प्लीज लॅपटॉप वरनं जॉईन करा मित्रांनो, टीम्स मध्ये लॅपटॉप वरनं जॉईन करा. लॅपटॉप वरनं जॉईन करणाऱ्यांना पण जर काही इश्यू येत असेल की ते दुसरं काहीच ओपन करत नाहीये तरी पण इश्यू येतोय, मला सांगा, आपण उद्यापासून झूम वरती जाऊया, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण माझ्या मते आपल्याला रेकॉर्डिंगसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी ही गोष्ट खूप चांगली आहे मायक्रोसॉफ्ट टीम्सची. त्याच्यासाठी आपण फक्त इथे आहोत, दुसरं काही नाही त्याचा आपल्याला मागचा. आणि एखाद्याचं इंटरनेट कनेक्शन स्लो असेल तर त्याला झूम लॅग देईल, त्याच्या झूम मध्ये प्रॉब्लेम येतील. पण इंटरनेटची जी बँडविड्थ रिक्वायर्ड बाय मायक्रोसॉफ्ट टीम्स असते ती खूप कमी असते, म्हणजे मी एक कम्प्युटर इंजिनियर या गोष्टी मला समजतात. त्याच्यामुळे हे एक अजून एक कारण आहे मायक्रोसॉफ्ट टीम्सला वापरण्याचं. ठीक आहे, लाईव्ह मध्ये आता समजा आपल्याला हे लाईव्ह जर युट्यूबला टाकायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट टीम्स मध्ये हा पण ऑप्शन येतो की आपण डायरेक्टली हा डेटा लाईव्ह मध्ये युट्यूबला पण पाठवू शकतो. म्हणजे उद्या जाऊन इथे तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो पण युट्यूब नेट चालते तर आपण ते युट्यूब मध्ये पण डायरेक्ट सेंड करू शकतो. हे या ऍप्लिकेशनचे फायदे आहेत. आपण इथे आहोत. जर टीम्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल खूप सारे तर मी याच्याच डायरेक्टली लिंक करून टाकेल युट्यूबला, तुम्ही युट्यूब मध्ये बघू शकाल हीच बॅच ऍज इट इज. फक्त युट्यूब मध्ये प्रॉब्लेम होईल, मग डाऊट्स विचारताना युट्यूब मध्ये कमेंट करावं लागतील, त्या ज्यावेळेस बघितले जातील त्यावेळेस त्याचा आन्सर दिला जाईल. इथे कसं तुम्ही लगेच डाऊट विचारू शकता. ठीक आहे, समजलं तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट मी सांगत होतो, बाईंग मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट, बुल स्ट्रक्चर मधली इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला काल सांगितली. म्हणजे त्याला बाईंग म्हणा, वर जाणारं मार्केट म्हणा, काही तुमच्या शब्दांमध्ये जे म्हणायचे म्हणा. आज आपण सेलिंग मधली इन्व्हेस्टमेंट बघतोय. सेलिंग मधली इन्व्हेस्टमेंट मध्ये मार्केटची इम्पल्स घ्यायची आहे ती सेलिंगची आहे, इथपर्यंत सेलिंग आहे. ठीक आहे, कंटिन्युअसली विदाउट पुल बॅक समजा इथे सेलिंग आली, इथे मार्केटने थोडासा पुल बॅक दिला, याला आपण पुल बॅक बोलू का, त्याला आपण पुल बॅक बोलणार नाही. का नाही बोलणार, कारण ही कॅन्डल जी आहे ती मागच्या कॅन्डलच्या लेंथ मध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह आहे, लेंथ मध्ये पण आहे. आणि हिने लो ही ब्रेक केला नाहीये. लो जर ब्रेक केला असता तर आपण पुलबॅक बघितलंच नसतं. मग आपण ह्या कॅन्डलचा समजा ही अशी विक असते, ही विक ही जी अशी असते, तर आपण हिच्या हाय ब्रेक व्हायची वाट बघू का रे, नाही, हिचा हाय ब्रेक झाला की पुलबॅक. का, कारण लो कोणी बनवला, हिने. समजा हिने हा लो ब्रेक नाही केला, इक्वल लो जरी बनवला असता, असा इक्वल लो म्हणजे काय, एक्झॅक्ट सेम पाहिजे, मागच्या कॅन्डलचा लो सारखाच एक्झॅक्ट लो जर सेम बनवला तर आपण पुन्हा काय करू, हिला याचा पुलबॅक म्हणून नाही, पण हिचा हाय ज्यावेळेस ब्रेक होईल तेव्हा तिला आपण पुलबॅक करू. अजून एक सिनारिओ मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, लोक कन्फ्युज होतात ज्यावेळेस ते समोर मध्ये ऍक्च्युअल मध्ये मार्केट येतं, हे थेरोटिकली इझी वाटतं, जेव्हा समोर कॅन्डल बनत असतात तेव्हा कन्फ्युज होतात. आता समजा असं झालं की हा लो इक्वल आहे पण वरती हाय ब्रेक झालाय, हा लो इक्वल आहे पण वरती हाय ब्रेक झाला. एक मिनिट, मी रबरने आधीच क्लीन करतो. हा लो जो आहे तो इक्वल आहे याच्यासोबत, मागच्या ज्या रेड कॅन्डलचा होता त्याच्यासोबत एकदम मॅचिंग आहे, थोडा पण खाली नाही गेला. ठीक आहे, पण हा जो हाय तो वरती गेला, हा जो हाय तो वरती गेला आणि मग मार्केट लगेच असं खाली आलं.
आज याच्यावरती पर्यंत गेलंच नाही, तर मी याला पुलबॅक समजायचं की नाही समजायचं. याच्यामध्ये जे अनालिस्ट आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स वाले आहेत, काही जणांचं म्हणणं असतं की याचा हाय ब्रेक होईल त्यावेळेस मी त्याला पुलबॅक समजेल. बट ऍक्च्युअल मध्ये जेवढा मी इन्व्हेस्टमेंट कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे, माझं याच्यामध्ये क्लिअर कट म्हणणं आहे की इथे इथे आपण याला पुलबॅक म्हणू शकतो, इथे आपण याला पुलबॅक म्हणू शकतो. सेम याची पॉवर इकडे आली आहे, पण पॉवर इकडे येताना सेम कॅन्डलने इथे पुलबॅक दिलं. समजा यांनी हा हाय ब्रेक केला नसता असा, त्या केसमध्ये मी याला पॉवर ट्रान्सफर केलं. म्हणजे पुलबॅकची जी ओनरशिप आहे ती याच्या हायला येऊन जाईल का, कारण यांनी ब्रेक नाही केला तर मी याच्यावरती मग पुढची कॅन्डल जर गेली अशी तर मी याला पुलबॅक समजेल. आणि अजून पुढची अजून वरती गेली तर मी पुलबॅकला कंटिन्यू करेल. असं नाही की हा हाय ब्रेक झाला जी कॅन्डल येतील पुलबॅक, जोपर्यंत हे चालू आहे मी त्या पुलबॅकला कंटिन्यू करेल. हाय बनायचा थांबला, एक हाय बनला, त्याच्यानंतर हाय बनायचा थांबला, तर झालं म्हणजे तो पुलबॅक झाला कन्फर्म. आणि त्या पुलबॅक नंतर मार्केटने जिथून ज्या लो नंतर ही मुवमेंट पुलबॅकची सुरू झाली, त्या लोला जर ब्रेक केलं, असं ब्रेक केलं त्या लोला आणि पुन्हा वरती आलं आणि या पॉइंटला घेतलं, म्हणजेच त्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली, म्हणजेच ती इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुल आहे, म्हणजेच ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती व्हॅलिड आहे, करेक्ट आहे आणि घेतली. इन्व्हेस्टमेंट मार्केटला सेम डायरेक्शन मध्ये इम्पल्स डायरेक्शन मध्ये जायचं असेल तर मार्केट इन्व्हेस्टमेंटला कमीत कमी घेतं. इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची लिक्विडिटी आहे, इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची फेक मुवमेंट आहे. फेक मुवमेंट क्रिएट करून लोकांना ट्रॅप करून मग त्यांना लिक्विडिटी भेटते, तर त्या लोकांचे चुकीचे ट्रेड त्यांना फायदा होतो. मी एक बँकचा ऑपरेटर आहे, समजा मला मार्केटला न्यायचंय खालच्या बाजूला, पण जर मी सरळ सेल करत गेलो, तुमच्या सगळ्यांना समजून जाणार आहे मार्केट खाली चाललं, तुम्ही सगळे सेलिंगला उतरणार. त्यामुळे काय होणार, माझ्या ऑर्डरच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत त्या अशा लांब लांब एक्झिक्यूट होणार. म्हणजे एक ऑर्डर एक्झिक्यूट झाली 100ला, दुसरी एक्झिक्यूट झाली 55, तिसरी एक्झिक्यूट झाली 90ला, माझा लॉस आहे. जेवढ्या वरच्या हायस्ट प्राइसला ऑर्डर एक्झिक्यूट होईल ऍज अ सेलर, मी जर सेलर आहे तर समजा तुम्ही काहीतरी विकताय बाजारामध्ये, जेवढ्या हायस्ट प्राइसला ते विकलं जाईल तेवढा तुमचा फायदा आहे. मग हे जे इन्व्हेस्टमेंट असते, हे जे लिक्विडिटी ट्रॅपिंग जे असतात ते लोकांना इंड्यूस करण्यासाठी असतात. मग इथे काय होईल, ही बाईंग मोमेंटम लोक इंड्यूस होतील. ठीक आहे, या पुल बॅकच्या इथं पुन्हा जेव्हा मार्केट या लोला ब्रेक करून येईल तेव्हा लोकांना काय वाटेल, अरे आता झालं, आता मार्केट बाईंगला चाललंय, ते लोक बाईंगला जातील आणि त्यांच्या बाईंगच्या ऑर्डरला माझ्या सेलिंगची ऑर्डर मी मिटिगेट करेल. म्हणजे मला जे इथं या प्राइसला सेल करायला लागलं असतं किंवा या प्राइसला सेल करायला लागलं असतं, इन्व्हेस्टमेंट मग माझा फायदा काय, मी इथे या प्राइसला सेल करतोय म्हणजेच हा माझा प्रॉफिट आहे की नाही. इथं मी ही गोष्ट 80ला सेल करत होतो, या इन्व्हेस्टमेंटमुळे मला ही गोष्ट 100ला सेल करतोय, फायदा आहे की नाही. आणि ऑफकोर्स मास ऑर्डर आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर आल्या की मार्केट एकदम फास्ट मध्ये अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवून मुवमेंट देतात. खूप जास्त ऑर्डर एकाच बाजूने आल्या तर, पण मी तर इंड्यूस केल्यामुळे सगळे एकाच बाजूने नाही आहेत. मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट ज्या असतात त्याच्यामुळे काय होतं की मार्केट मोठ्या मोठ्या मुवमेंट्स देतं. कारण त्याला तेवढं खायला भेटलं, राईट. ऑपरेटर त्याला तेवढे स्टॉप लॉसेस खायला भेटले, त्याला तेवढी इन्व्हेस्टमेंट भेटली, त्याला तेवढी फेक मुवमेंट क्रिएट करता आली. फेक मुवमेंट कोण क्रिएट करतो, वन्स अगेन ऑपरेटर फेक मुवमेंट क्रिएट करतो. ठीक आहे, म्हणजे हे सेलिंग मधला प्रॉफिट आणण्यासाठी इथे थोडीशी बाईंग आणण्याचे प्रयत्न तेच करतील. समजतंय. पुढे जाऊन खूप डिटेलमध्ये मार्केट शिकवणार मी तुम्हाला, असं नाही की फ्री बॅच आहे म्हणून काहीतरी उगाच माझं नाव करायचंय, काहीतरी हवा करायची म्हणून येतोय आणि काहीतरी शिकवतोय. पूर्ण 50,000 घेणारी लोक पण जेवढं शिकवत नाहीत ना, त्याच्याहून चांगलं मी तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहे. फक्त तुमची इच्छा आणि गरज ही स्टेबल राहू द्या. तुमचं जे मोटिवेशन आहे त्याच्यापेक्षा तुमचं डिसिप्लिन जास्त राहू द्या. मोटिवेशन 4-5 दिवस झाले की कमी पडतं, तुमची एनर्जी निघून जाते. अरे मला सरांनी इन्व्हेस्टमेंट शिकवलं पण माझ्या डोक्यावरनं गेलं, पण लगेच गिव्ह अप करू लागतं. ते फक्त करू नका. तुम्हाला ट्रेडर बनवण्याचं काम माझं, ठीक आहे. आणि माझं टार्गेट काय इथे स्वतःला दिलेलं, जेवढी लोक जॉईन करतात ते कमीत कमी 10 जणांना मला इथं क्वालिटी ट्रेडर बनवायचे. बरेच जण आहेत ज्यांना या वीकडेचा टाइम ठेवलाय मी, त्याच्यामुळे त्यांना जमत नाहीये. हाऊस वाईफ सेक्शनचा कामाचा टाइम आहे वगैरे वगैरे, काही जण मॅनेज करतात, काही जण मॅनेज होत नाहीये. पण त्यांच्यासाठी मी युट्यूबवरती पण हे टाकतोय. म्हणजे जी गोष्ट मी 50-50 हजारनी, कमीत कमी 15,000 तर मी विकूच शकतो, कारण माझ्याहून भंगार शिकवणारे ते 15,000ला विकतात, ते तुम्हाला माहिती. ती गोष्ट मी ओपनली का करतोय, कारण मला माझी एक ट्रेडिंग कम्युनिटी बनवायची, हा माझा त्याच्या मागचा स्वार्थ आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही माझ्याकडून शिकलात, माझ्याकडून चांगलं शिकून चांगलं प्रॉफिटेबल राहिलात, तर तुम्ही आयुष्यभर मला सोडणार नाहीये, मला माहिती. तर त्याच्यामुळे हा एक माझा एकमेव याच्यामध्ये इंटेन्शन आहे की क्वालिटी ट्रेडर्स बनवायचे, एक चांगली ट्रेडिंग कम्युनिटी, रिअल ट्रेडर्सची कम्युनिटी बनवायची. प्लीज फक्त गिव्ह अप करू नका. ज्या तुमच्या काही अडचणी वगैरे असतील मला विचारा, ठीक आहे. आता काहीच नाहीये, म्हणजे तुम्ही एखादा 10-20 वर्ष एक्सपिरियन्स वाल्या ट्रेडरला जरी माझ्यासमोर घेऊन आला तर असं कोणतीच गोष्ट नाहीये त्याचा आन्सर मी देऊ नाही शकत. मग ते इंडियन मार्केट असू दे, ते फॉरेक्स मार्केट असू दे. मला काही जास्त वर्ष झालेली नाहीये, फक्त 7 वर्ष झालेली आहेत. त्यातलं फॉरेक्स मार्केट फक्त मी 3-4 वर्ष झालेच करतो.
ठीक आहे. त्याच्या अगोदर इंडियन मार्केट आणि त्याची पण जी फ्रिक्वेन्सी होती ती खूप कमी होती. बघायचं झालं तर जास्त फ्रिक्वेन्सी मागच्या 3-4 वर्षामध्येच आहे. तरी पण मी एक 15-20 वर्ष रेग्युलर करणाऱ्या माणसाच्या पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो न चिडता. ठीक आहे, तर तुमच्या प्रश्नांची पण नक्की देऊ शकतो. तुम्हाला काही डाऊट असेल मला प्लीज विचारा. आपण सेलिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट बघतोय, पुन्हा आपल्या टॉपिक कडे येऊया. सेलिंग मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट बघतोय. सेलिंग मार्केटमध्ये म्हणजे एक सेलिंग मुवमेंट चालू आहे. ती इम्पल्सिव्ह आहे ती सेलिंगची आहे. म्हणजे मला काय दिसतं, इम्पल्सिव्ह सेलिंगची आहे म्हणजे काय आहे, कॅन्डल्सचे लो ब्रेक होतात, कॅन्डल्सचे हाय क्वचित ब्रेक होतात, पण लो सारखे ब्रेक होतात. त्याला मी म्हणणार इम्पल्स मुवमेंट इज बिअरिश. तेच मार्केट जे आहे ते सेलिंग मध्ये चाललेलं आहे. त्यात आपल्याला काल जे सांगितलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कॅरेक्टर ते पुढे जाऊन अजून डिटेलमध्ये बघायचंच आहे. पण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट क्लिअर झाली पाहिजे. इन्व्हेस्टमेंट या शब्दाला नवीन शब्द असेल तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही त्याला थोडंसं घाबराल किंवा हे काय असतं वगैरे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फसवायचे प्रयत्न. इथे ही जी बाईंग आली, तर जे नवीन ट्रेडर्स आहेत किंवा प्रायझेक्शननी करणारे आहेत किंवा इंडिकेटरनी करणारे आहेत, ते लोक काय करतात की असा एक पॉइंटला मार्केट आला, इथून सेलिंग सुरू झाली, मग ते काय करतात, याच्यावरती गेलं की मी लगेच बाय करणार. असे बरेच जण असतात, याच्यावरती गेलं की मी बाय करणार. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, याच्यावरती गेलं की हा रेजिस्टन्स तुटला रे, आता मी बाय करतोय. बरेच वेळेस मला दिसतं की असं मार्केट जातं, कॅन्डल बनते आणि पुन्हा इथे वीक बनते आणि हीच कॅन्डल जी ग्रीन असते ती रेड होते आणि इथून मार्केट पुढे लागतं. म्हणजे तिथे एक प्रकारची लिक्विडिटी घेतलेली असते. आता जेव्हा तुम्हाला फ्लिप दिसतो कॅन्डलचा, किंवा कधी कधी दिसतं की इथं ग्रीन कॅन्डल आहे आणि लगेच पुढची कॅन्डल रेड आहे आणि खाली क्लोज झालं. तुम्ही म्हणता अरे रेजिस्टन्स ब्रेक कसं, मी तर बाय केलं, रेजिस्टन्स ब्रेकआउट आहे, तो फेक आउट असतं. कारण पुढची कॅन्डल डायरेक्ट त्याच्या लगेच ऑपोजिट मध्ये येते आणि खाली निघते. तर हेच ट्रॅप्स असतात, ते ट्रॅप्स आपल्याला ओळखायला येतात. त्यातला एक प्रकारे ट्रॅप्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आता यस दिनेश, तुम्हाला काय डाऊट आहे तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत मी थोडंसं पाणी पितो. अनम्यूट करता येत नसेल तर सांगा तसं. 1 मिनिट, अलाव माईक. हा बोला दिनेश. हॅलो. बरं, त्यांच्या माईकला काहीतरी इश्यू असतो. मी अलाव माईक केलंय तुम्हाला. तुम्ही बोलू शकता स्वतःला अनम्यूट करून दिनेश. हॅलो अर्जुन, तुम्ही ट्राय करा. अर्जुन जाधव, तुमचा काय डाऊट आहे तुम्ही विचारू शकता. डाऊट विचारायचं नसेल, चुकून हँडसअप झाला असेल तर प्लीज हँड लोअर करा. आपण पुढे जाऊया. आपल्याकडे वेळ एवढा नाहीये की आपण 5-6 मिनिट एकाला देऊ शकतो. प्रश्न विचारत पण नाहीत आणि ते. चलो मी पुढे जातोय. मी अलाव माईक फॉर अटेंडन्स करतोय, प्लीज कोणी अनम्यूट करू नका. तुम्ही मध्ये मध्ये अनम्यूट करतो त्यामुळे माझी पूर्ण लिंक जाते, डिस्टर्ब होते सगळ्यांना. ठीक आहे. अजूनही डाऊट असेल कोणाला त्या दोघांना सोडून याविषयी, तर तुम्ही विचारू शकता. व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट, सेलिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट समजून घेत असताना काही तुम्हाला. आता आपण ट्रेडिंग व्ह्यूला जाऊया, तिथे बघून घेऊ. लाईव्ह मार्केट आहे, चालू मार्केट आहे. तर तुम्ही बघाल तर बघा, ऑल टाइम हाय बनवला, त्याच्यानंतर थोडंसं करेक्शन दिलेलं आहे. म्हणजे डेलीमध्ये फुल बॅक दिलाय का? यस दिलाय. डेलीमध्ये फुल बॅक. कुठे आहे डेलीचा फुल बॅक? काल आपण लाईन काहीतरी डायग्राम सेट केल्या होत्या ना, नाही इन्व्हेस्टमेंटची केली, फुल बॅकची नाही केली. ही डेली टाइम फ्रेम आहे, डेली 1 डे, एक पूर्ण दिवसामध्ये रात्री 3:30 पासून, म्हणजे जी ऑस्ट्रेलियन मार्केट ओपन होतं किंवा टोकियो मार्केट ओपन होतं तेव्हापासून ते आपल्या रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत जो काय मुवमेंट आहे तो सगळा या एका कॅन्डलमध्ये स्टोर आहे. त्याला म्हणतात डेली कॅन्डलस्टिक. गोल्डच्या केसमध्ये बोलतो मी. लंडनच्या मार्केटवरती असतं, त्या मार्केटचं नाव मी विसरलो काय बोलतो, त्या मार्केटला एक शब्द आहे. त्या मार्केटवरती सगळी प्राइस चालते आणि जगातले सोन्याचे सगळे भाव याच्यावरतीच डिसाईड होतात. 99% जे सोन्याचे रेट आहेत जगाचे ते याच्यावरून डिसाईड होतात. ठीक आहे, 99% बोलतो मी, नॉट 100%.
आता जे तुम्ही बघताल सोनं वाढतंय वगैरे आपल्या इथं मार्केटमध्ये कोणाच्या घरामध्ये लग्न असेल काय असेल तुम्हाला माहिती असेल की सोनं 75,000च्या वगैरे वर गेले ते का गेलं या चार्टमुळे गेलं मग या चार्टमुळे गेलं म्हणजे ऑफकोर्स जगात त्याचा रेट तेवढा आहे म्हणून ते गेलं. आता इथे आपल्याला काय दिसतंय डेलीमध्ये एक पुलबॅक आहे पण इन्व्हेस्टमेंट आहे का ना का कारण ज्यांनी पुलबॅक दिला ज्या कॅन्डलनी पुलबॅक दिला तो हाय ब्रेक झाला नाही झाला मग मला मागे बघावं लागेल की रिसेंट याच्या मागे अजून पुलबॅक कुठे आहे त्याची इन्व्हेस्टमेंट झाली असेल असं पुलबॅक कुठे तर मला तर दिसून येतं इथे बघा तुम्ही लगेच दिसतोय कारण डेली येते दिसायला खूप जवळ दिसतात पण मोठी प्राइस येते 20,47 इथे काय 23,21 इथे काय दिसलंय आपल्याला हे जे बाईंगला मार्केट चाललंय या पॉइंटला पर्टिक्युलर पॉइंटला सगळ्यात हाय कोणी बनवला होता 9 एप्रिलच्या दिवशी कोणी बनवला होता 9 एप्रिलच्या कॅन्डलनी बनवला होता 23,65चा हाय बनवला होता नंतर मग एक करेक्शन आलं हे जे करेक्शन आलं त्यांनी लो ब्रेक केलाय या कॅन्डलचा यस केला म्हणजे हा पुल बॅक दिला जर पुल बॅक दिला त्याच्यानंतर काय झालं पुल बॅक गेल्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं म्हणजे या हायला ब्रेक केला या हायला ब्रेक केलं याचा अर्थ काय की मला जी डेलीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसतीये रिसेंटली ती इथे दिसतीये 23-19 वगैरे तर मार्केटला दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट ब्रेक न घेता न ब्रेक करता या हायला ब्रेक कर कारण का म्हणतोय मी या हायला ब्रेक कर या हायला जर ब्रेक नाही केला मित्रांनो तर इन्व्हेस्टमेंट इथे येणारच नाही या पॉईंटला 23-24ला इन्व्हेस्टमेंट येणार नाही किंवा अजून वरती जर त्याला इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करायची आहे तरी त्याला हा हाय ते 24-30चा जो 24-31चा जो हाय गोल्डला तो ब्रेक करावाच लागेल डेलीमध्ये सांगतोय मी ही गोष्ट डेलीमध्ये मी ही गोष्ट सांगतोय तुम्ही त्याला 15 मिनिटांमध्ये लावून काहीतरी ट्रेड लावू नका डेलीमध्ये मल्टिपल डेज या गोष्टींसाठी लागतात डेलीमध्ये 24-31चा हाय ब्रेक व्हायला पाहिजे त्याला जर तो हाय ब्रेक होत नसेल तर मार्केटला काही करून इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी ही डेली कॅन्डल आहे 7-8 कॅन्डल लागतील किंवा 10-15 कॅन्डल लागतील डेच्या पण त्याला हे 23-19ला येऊन ही इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करावी लागेल तेव्हा जर त्याला ही एनर्जी भेटत नाहीये त्याला वर जाण्याची एनर्जी म्हणजे एक बाईंग स्ट्रेंथ एवढी भेटत नाहीये तर त्या केसमध्ये ते 23-19ला येऊन ते घेऊन जाऊ शकतात ठीक आहे आता ह्याच्या मागे गोल्ड इथे वर जातोय त्याच्या मागे बरेच फायनान्शियल कारण फंडामेंटल कारण आहेत फक्त टेक्निकल नाहीये ठीक आहे गोल्ड ही एक अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात महागाई जी जगामधली वाढतीये ते एक ऍस्पेक्ट आहे युद्धाचे जे वातावरण चालू आहे इराण इस्रायल कन्फ्लिक्ट असेल रशिया युक्रेन तर ऑलरेडी 2 वर्ष झाले चालूच आहे त्याचा परिणाम असेल आता जे इराणनी हल्ला केला इस्रायलने वाचवलं त्याच्यानंतर नाही जे खाली आले ते परत वरती गेलं पण ते वरती पण त्याच गोष्टीमुळे गेलं होतं ठीक आहे असं अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि आता आपण जाऊया 4 तासामध्ये तर ही जी इन्व्हेस्टमेंटच मी लाईन ठेवली राईट ही जी इन्व्हेस्टमेंट होती ती कोणती इन्व्हेस्टमेंट आहे डेली इन्व्हेस्टमेंट आहे मी 4 तासामध्ये त्याला रिलेट करू शकतो का अजिबात नाही केली पाहिजे प्रत्येक टाइम फ्रेमचं वेगवेगळं स्ट्रक्चर असतं प्रत्येक टाइम फ्रेमचं तर तुम्हाला ट्रेडिंग करत असताना 2-3 टाइम फ्रेम निवडायचे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्ट्रक्चर वगैरे मॅपिंग करायचं असतं ठीक आहे आणि तसं तुम्ही इथे जाऊन सेव्ह पण करू शकता स्ट्रक्चर मॅपिंगला पण आता 4 तासामध्ये आपल्याला काय दिसतंय 4 तासाची टाइम फ्रेम पण एक खूप चांगली टाइम फ्रेम आहे जी स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा एक आठवडा 2 आठवडा जे लोक ट्रेडमध्ये थांबू शकतात 1 महिना थांबू शकतात त्यांच्यासाठी खूप कामाची आहे इव्हन जे इंटरडे ट्रेडिंग करतात त्यांनी पण 4 तासाच्या टाइम लक्ष द्यायला काही हरकत नाहीये आता 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट बघतोय डेलीमध्ये आपण बघितली 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये मला काय दिसतंय हा जो हाय बनलाय या हायचा जो पुल बॅक आहे तो कुठपर्यंत आला या पॉईंट पर्यंत आला म्हणजे जे डेलीला मगाशी आलं तेच आणि हा हाय ब्रेक झालाय का नाही झाला म्हणजे 4 तासात आपण पुल बॅक जो आहे तो इथे इन्व्हेस्टमेंट जी आहे ज्यावेळेस हा हाय ब्रेक होईल त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट इथे येईल ऑदरवाईज 4 अवर्सची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पण त्याच पॉईंटला आहे जिथे 1 डेची इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे असं हे दोन्ही वेळेस सेम हे दोन्ही टाइम फ्रेमचं सेम असेलच असं नाही असू शकतं किंवा नसू शकतं ठीक आहे असं तुम्ही कन्सिडर करायचं नाहीये की या टाइम फ्रेमचं हे सेमच असलं पाहिजे आपण जाऊया जरा 1 तासाची टाइम फ्रेम काल जसं आपण बघतो त्याच्यामध्ये 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय पुन्हा कारण एक जो हा सगळ्यात मोठा हाय जो बनवलाय मार्केटने त्याच्यानंतर ही पुलबॅक दिलाय तो हाय हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला काय दिसणार की इन्व्हेस्टमेंट वगैरे जे आहे ती यस पॉईंट त्याच्यामध्ये दिसून येईल आता आपण एक सेलिंग मार्केट बघू इथं पूर्ण बाईंगच मार्केट आहे आपल्याला सेलिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट जे आज आपण शिकलोय बाईंगचं आपण काल बघितलंय सेलिंग मध्ये गुड नाहीच ऍक्च्युली फेब्रुवारी पासून जर तुम्ही बघाल बघा नोव्हेंबर 23 आलो आपण हम्म, ते 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 हा चालेल इकडे बघा
आता हे मार्केट जे आहे ते आपण बाईंगच्या ना तर सेलिंगच्या अँगलने बघतोय. कॅरेक्टरचं कोणतंही काय तर आपल्याला ते स्ट्रक्चर मॅपिंग करत जावं लागेल, तेव्हा आपण याचा कॅरेक्टर वगैरे शोधून काढू. ऑफकोर्स या लेफ्ट साईडला जे कॅरेक्टर ते बुलिशच आहे. मग इथे त्यांचा ज्या लोने तो हाय वगैरे ब्रेक केला, तो लो केल्यानंतर इथे चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे झाला असेल या पॉईंटला. ठीक आहे. आता आपल्याला फक्त एक इन्व्हेस्टमेंट ओळखायची, बाकी कॅरेक्टर वगैरे कोणतंही काय ते आपण सगळं नंतर स्टेप बाय स्टेप बघूच. इथे बघा, या पॉईंटला बघा, ज्यांनी सगळ्यात हाय दिला, पण आपल्याला जेव्हा सेलिंगच्या केसमध्ये असेल तेव्हा लो बघत जायचे. तर इथे बघूया आपण, यांनी लो दिला, याचा हाय ब्रेक झाला, इथे पुल बॅक आहे. पुल बॅक आहे बोलतो मी. इन्व्हेस्टमेंट आहे का नाही ते कधी ठरेल, जेव्हा हा लो ब्रेक होईल. लो ब्रेक झाला, यस, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली. इथे काय करायचं, इथून जे आयडीएमचं टायटल आहे त्याला दोन टाका. 1 आवर आयडीएम इथे, आयडीएम शिफ्ट होत राहते. तर बघा, इथे आयडीएम होती, पण काय झालं, हा जो लो आहे पुन्हा इथे असं पुल बॅक दिला, पुन्हा हा लो ब्रेक झाला, म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय करणार, इथे घेऊन investment. इथे पुलबॅक आहे, यस पुलबॅक आहे. आपण फक्त इन्व्हेस्टमेंट बघतोय सध्या, आपला अभ्यास फोकस कशावरती, जस्ट इन्व्हेस्टमेंट. इथे जे मार्केट असं गेलं आणि जे पुलबॅक दिला, ह्या लो नंतर दिला, ठीक आहे, या लो नंतर दिला, आणि या लोला कुठे ब्रेक झालेला आपण बघितलं, या पॉइंटला. या पॉइंटला जेव्हा ब्रेक करण्यात आलं, त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट इथे शिफ्ट झाली इथून. तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट इथे होती का नाही, इथे होती. आता आपण बघूया पुढे जाऊन मार्केटने इन्व्हेस्टमेंट घेतली का नाही घेतली, रिप्लेस करू, तेच बेटर पडतं. तर लो घेईल. आता इन्व्हेस्टमेंट इथे होती का नाही, नंतर नाही आलेली आहे. तर या लाईनला सध्या विसरा. अजून मार्केटला पुलबॅक द्यायचा आहे, देत आहे पुलबॅक ते. हा काय झाला पुलबॅक, आपण याला पुलबॅक या अँगलनेच बघतोय. तर हा लो ब्रेक झाला तर आपण याला इन्व्हेस्टमेंट या अँगलने बघू. बघू आता लो ब्रेक होतोय का. झाला ब्रेक, पॉज. आता आपण काय करणार, जी इन्व्हेस्टमेंट इथं होती, जी इथं होती की आपण इथे या टाइमला घेणार, जेव्हा तो ब्रेक झाला इन्व्हेस्टमेंटला घेतला, प्ले. कालची गोष्ट आठवते, काल मी काय बोललो होतो. बरं, कन्फर्म हाय कोणाला म्हणायचं, बाईंग कॅरेक्टर मध्ये, बुलिश कॅरेक्टर मध्ये कन्फर्म हाय आपण कोणाला म्हणत होतो, एनिवन, कोणी सांगू इच्छिता, एंट्रेस करा. आठवतंय कोणाला, कन्फर्म हाय कोणाला बोलत होतो आपण. कोणालाच आठवत नाहीये, असं कसं काय शक्य आहे, अभ्यास करत नाहीये तुम्ही. यस यस मुस्तफा सर. सर, इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली शिफ्ट झाल्यानंतर मागचा जो हाय असेल त्याला कन्फर्म हाय म्हणतात. नाही, शिफ्ट नाही सर, इन्व्हेस्टमेंट घेतल्यानंतर ना, इन्व्हेस्टमेंट ज्यांनी घेतली त्याला आपण, बरोबर आहे तुमचा आन्सर, फक्त सांगताना थोडंसं चुकलं. बरोबर आहे, पण तुम्ही जे बोलताय ते मला समजतं त्याचा अर्थ, बरोबर बोलतो तुम्ही. हा, प्रथमेश जरा तुमची डेफिनेशन सांगा. इन्व्हेस्टमेंटच्या अगोदरचा सर्वात हाय पॉइंट. इन्व्हेस्टमेंट झाली ना त्याच्या अगोदर. इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली घेतल्यानंतर जो त्याच्या मागचा जो हाय पॉइंट होता त्याला आपण कन्फर्म हाय बोलत होतो, बरोबर, करेक्ट आन्सर आहे. इथे बेरिश कॅरेक्टर मध्ये आपण कन्फर्म लो, अशा लोला बोलणार आहोत ज्याने इन्व्हेस्टमेंट घेतली आहे, ज्याने इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली स्वीप केली आहे किंवा घेतलेली. कॅन्डल क्लोज दिला असेल नसेल डझंट मॅटर, इन्व्हेस्टमेंट ज्या लोने घेतली, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या मागचा जो सगळ्यात लोएस्ट पॉइंट आहे त्याला आपण बोलणार आहोत कन्फर्म लो. त्याला आपण बोलणार आहोत कन्फर्म लो. सिक्वेन्स समजला, थोडासा उलटा आहे. इन्व्हेस्टमेंट ज्याने घेतली त्याला आपण बोलणार आहोत कन्फर्म लो, आणि
कन्फर्म लोच्या खाली जो हाय मार्केटला घेऊन गेला त्याला आपण बोलणार आहोत कन्फर्म हाय. कालच्या फक्त उलट. काल असं होतं, आता फक्त असं आहे. बस रिव्हर्स केलं आपण. बेरिश कॅरेक्टर मध्ये हे थोडं उलट असतं. बुलिश कॅरेक्टर मध्ये पुन्हा आपण एकदा रिवाइज करूया. बुलिश कॅरेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट जेव्हा होते, इन्व्हेस्टमेंट जेव्हा सक्सेसफुली घेतली जाते, इन्व्हेस्टमेंट घेतल्याच्या मागे जायचं, जो सगळ्यात हायेस्ट पॉईंट होता, कारण तिथे इन्व्हेस्टमेंट खाली असते बुलिश कॅरेक्टरला, बरोबर. तर मागे जायचं, जो हायेस्ट पॉईंट होता तो आपला कन्फर्म हाय बनून जातो. का? कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली म्हणून. आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंट नंतर जो लो बनतो त्याला आपण कन्फर्म लो कधी म्हणतो? जर त्या लोने त्या कन्फर्म हायला ब्रेक केलं तर. जर त्या कन्फर्म हायला ब्रेक नाही केलं तर आपण त्याला कन्फर्म लो बोलत नाही. मग समजा त्यांनी कन्फर्म लो न बनवता असं केलं की मागच्याच कन्फर्म लोला गेला, नवीन कन्फर्म लो बनवलंच नाही, डायरेक्ट मागच्या कन्फर्म लोला गेला, त्याचा जो नवीनच्या अगोदरचा असेल त्याच्या खाली गेला तर डायरेक्टली चेंज ऑफ कॅरेक्टर होऊन जातं. समजतंय? कन्फर्म लो बनलाच नाही कन्फर्म हाय नंतर ना, आणि डायरेक्ट चॉर्ज म्हणला पॉसिबल आहे. येस पॉसिबल आहे. आपण आता रॅन्डमली XYZ कोणत्याही चार्ट मध्ये जाऊन कोणत्याही डेटला जाऊन बघणार आहोत, तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर सेलिंग मध्ये मला कन्फर्म लो अगोदर काढावा लागणार आहे. कन्फर्म लो कसा काढायचा बघा. आता इथे इन्व्हेस्टमेंट आली आहे, इथे इन्व्हेस्टमेंट आली. ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा घेतली जाईल तेव्हा मी त्याला कन्फर्म लो बोलेल, जो पॉईंट घेईल त्याला. एकतर इन्व्हेस्टमेंट घेतली जाईल किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट बनवली जाईल, दोन्हीच एक होईल. लक्ष द्या. ही गोष्ट का लक्ष द्यायचं या गोष्टीकडे, एवढा टाइम का द्यायचा, एवढं समजून का घ्यायचं? कारण तुम्ही आता ज्या प्रोफेशन मध्ये आहात मित्रांनो, त्या प्रोफेशन मध्ये तुम्हाला त्या प्रोफेशन मध्ये सक्सेसफुल व्हायला किती वर्ष लागले, किती वर्षाचं एज्युकेशन घ्यावं लागलं, किती वर्षाची मेहनत लागली. तर इथे तेवढी वर्षाची मेहनत एक MPSC करणारा मुलगा आपण 3-1 वर्ष रोज 4 तास अभ्यास करतो, तेव्हा तो मग महिन्याला 50,000-60,000 रुपये कमवतो. ठीक आहे. गव्हर्नमेंट पोझिशन मध्ये मग तो मग जशी कमाई असेल त्याला लाखभर रुपये कमवत असेल. इथे ते तुम्ही पैसे नक्कीच कमवू शकता. कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कमवू शकता आणि कमी वेळ अभ्यास करून कमवू शकता. पण तुम्हाला ऍटलिस्ट मी म्हणेल तुम्हाला एक 6 महिने, म्हणजे तुम्ही ट्रेडिंग पण स्टार्ट करायला, असं नाही की 6 महिने ट्रेडिंग स्टार्टच नाही करायचं, पण एक कमीत कमी तुम्हाला 6 महिने डेली 2 तास, त्यात 2 दिवस सुट्टी घ्यावं होतं शनिवार रविवार, डेली 2 तासाचा अभ्यास तुम्हाला कमीत कमी करायचा आहे. आता मी हे जे तुम्हाला शिकवतोय हा 1 तास अभ्यासातला तास म्हणून पकडू नका. मग त्याच्या व्यतिरिक्त डेली 2 तास अभ्यास करायचा आहे. नाहीतर काय होईल की रोज मी नवीन शिकवतो ते येत जाईल, मागचं शिकवलेलं विसरून जातो. ठीक आहे. टाइम द्या, तेवढं प्रायोरिटी घ्या, तेवढं सिरियसली घ्या, कारण ही गोष्ट थोडी महत्वाची. जे फ्री मध्ये भेटतंय म्हणून त्याला कमी किमतीचं समजू नका. ज्यावेळेस मी तुम्हाला युट्यूब वगैरे किंवा बॅचचे लिंक देत जाईल, सेशन जिथं मी अपलोड करतोय, ते तुमच्या इतर फ्रेंड सोबत पण शेअर करत जा, त्यांना ज्यांना या बॅचला असं बसणं पॉसिबल नाहीये किंवा बसतात, काही डाऊट्स आहेत, त्यांच्यासोबत ते लिंक शेअर करत जा. बॅचला बसताना त्यांनी जर मागची सगळे रेकॉर्डिंग बघून बसले तर त्यांना पण समजेल. इन्व्हेस्टमेंट घेतली जाते की नाही हे आपण बघतोय. ही लाईन इथे मॅटर करते का नाही, या लाईनचा पर्पज इथेच संपला, कारण मी लो ब्रेक झाला की यासाठी फक्त ते काढलो. इन्व्हेस्टमेंट घेतली का अजून नाही घेतली? एकतर घेतली जाईल किंवा शिफ्ट होईल. त्याचा स्पीड मुद्दामून कमी केल्याने कधी कधी एक्सप्लेन करायच्या अगोदरच त्या पुढे निघून जातात. थोडासा स्पीड वाढवतो. वेट हे असं होतं स्पीड वाढवल्यावरती. काय झालं? इन्व्हेस्टमेंट घेतली नाही. बरं, आता इथं यांनी हे घेतली, ह्या लोने त्याला ब्रेक केलं म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट काढली होती. आता आपण काय करणार, ह्या लो नंतर जो पुल बॅक आलाय त्या पुल बॅकला आपण, या लो ब्रेक होण्याच्या अगोदरचा जो पुल बॅक आहे त्याला आपण घेणार इन्व्हेस्टमेंट. जास्त काही फरक नाहीये.
ही जी लाईन आहे ती आपण इथे घेऊ. ठीक आहे, समजलं. इन्व्हेस्टमेंट कुठे आली? इथे आली. का आली? या लो नंतर जो पुल बॅक आलाय तो इथपर्यंत आला या पॉईंट पर्यंत, सो तो तिथे घेतले. प्ले. 1 मिनिट इथे कुठे पुल बॅक दिसतोय आपल्याला? नाही. इनसाइड आहे? नाही. आता इथे पुल बॅक दिसतोय? यस दिसतोय. बघू आता काय होतंय. आता एक नवीन लो बनलेला दिसतोय, सो मी हे इथे आणलं. पॉज. काय झालं मित्रांनो? इन्व्हेस्टमेंट घेतली मार्केटने? नाही. पण पुढे सीन काय झालाय की इन्व्हेस्टमेंट पुन्हा शिफ्ट झाली डाऊन साईडला. इथून इन्व्हेस्टमेंट आता पुन्हा इन्व्हेस्टमेंट इथे शिफ्ट का झाली असं आपण बोलतोय, कारण हा जो लो आहे तो ब्रेक झाला होता. पुन्हा आपण इन्व्हेस्टमेंट शिफ्ट झाली असं बोलत होतो. आता बघू पुढे काय होतं. स्पीड कमी करतो, कॅन्डल छोट्या झालेल्या आहेत आणि अंतर पण दोघांमधलं खूप कमी झालं. इन्व्हेस्टमेंट घेण्याचे चान्सेस वाढले जवळ असल्यामुळे. नाही घेतली, चालूच आहे. पुलबॅक झालाय का नाही झालेला? त्याच्या खाली कोणता पुलबॅक झालाय का नाही झालेला? हळू नीट चेक करायचं. या लेग नंतर ना, याच्या खाली गेल्यानंतर ना पुलबॅक झालाय कुठे? यस. ही लेग बनवलाय का? इथे आपल्याला आता खूप जवळ आहे. लो आहे 1991.31. याचा लो किती आहे? 1991.43. तर यांनी लो बनवलाय असं आपण बोलू शकतो. In this case, the investment will get transferred here. का? मी चेक केलं, ह्या रेटचा लो ब्रेक केलाय का या रेटने? यस, एकदम स्लाइटली ब्रेक केलाय, एकदम स्लाइटली. इन्व्हेस्टमेंट कुठे आली? कुठे आली? का आली इन्व्हेस्टमेंट इथे? कारण त्या लोला पुन्हा ब्रेक करण्यात आलं. त्याच्या मार्केट खूप स्ट्रॉंग ट्रेंड मध्ये असतं तेव्हा इन्व्हेस्टमेंट अशी शिफ्ट होत राहते. त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी व्हायला लागली, त्याला अजून स्वतःची गरज पडायला लागली, त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटला गेला येतो. इन्व्हेस्टमेंट आपण का बघतो? फक्त आपण त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये अडकू नये, इन्व्हेस्टमेंट वाला ट्रेड आपण टाकू नये, त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट बघतो. अजून दुसरा पर्पज आहे की आपल्याला हाय लो समजावेत, आपल्याला ब्रेकअप स्ट्रक्चर समजावं, आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर समजावं. हे बघा, स्लिप नाही केली, एक्झॅक्ट त्या पॉइंटला आलंय. आता आता 1 मिनिट पॉज करतो मी तुम्हाला. ह्या पॉइंटला देर आर 2 सिनारिओज. काय सिनारिओ ते? इथे एक लो बनलाय, तिरकी लाईन झाली थोडीशी, सरळ आहे. बघा, समजून घेण्यात कमी पडू नका. काही डाऊट असेल तर विचारा. आपण फक्त लाईव्ह मार्केटमध्ये बघतोय. सेलिंग मध्ये काल आपण बाईंग मध्ये इन्व्हेस्टमेंट बघितली होती, आज आपण सेलिंग मध्ये बघतोय. एक तर लो ब्रेक होईल किंवा इन्व्हेस्टमेंट घेणार, बरोबर. लो ब्रेक झाला की इन्व्हेस्टमेंट कुठे शिफ्ट होईल, पण ते सेमच पॉइंट आहे. वेट. आता काय झालंय, हा जो लो आहे त्याच्यानंतर हायस्ट पॉईंट कोणता आहे? तोच आहे, आणि हा लो झालाय ब्रेक. तर माझी इन्व्हेस्टमेंट इथून इथे शिफ्ट होणार, पण काही जास्त फरक नाहीच आहे, थोडासा फरक आहे. त्याच्यानंतर ना काय झालं, आता हा जो पुलबॅक आहे त्याला मी महत्व देईल का रे? त्याला मी इन्व्हेस्टमेंट घेईल करेन? नाही, कारण याचा जो पुलबॅक आहे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. हे सगळं आतलं इंटरनल स्ट्रक्चर आहे. प्ले. त्याचा पुलबॅक दिला त्याला मी इन्व्हेस्टमेंट आणू शकतो जर हा लो ब्रेक झाला. बघा, आता हा जो लो बनला त्याने खूप चांगला पुलबॅक दिलाय. जर आता पुन्हा लो ब्रेक झाला तर इथे इन्व्हेस्टमेंट आहे. याचे फायदे काय आहेत, काय उपयोग आहे, ते पुढे जाऊन आपल्याला सगळं बघायचे. आता आधी ओळखायला शिका. हो हो, 1 मिनिट.
बघितलं काय मुवमेंट आली, एक खूप स्ट्रॉंग बाईंग इथे आलेली आहे. तर हा जो लो बनला, आता आपण येऊया आपल्या हाय आणि लोच्या पॉईंटकडे. ठीक आहे, तर इथपर्यंत जेव्हा मार्केट पडत होतं तेव्हा मी फक्त इन्व्हेस्टमेंटला लक्ष देत होतो, कारण तुमचा फोकस इन्व्हेस्टमेंट वरतीच राहावा म्हणून. आता इथे सांगा मला, असा कोणता लो आहे ज्याने इन्व्हेस्टमेंट घेतली? इथे मागे बनलेल्या कोणत्या तरी लोने इन्व्हेस्टमेंट घेतली का? नाही घेतली. आपण बघितलं ना, इथून पूर्ण बघत आलो ना आपण, इन्व्हेस्टमेंट नाही घेतली का? घेतली कुठे? नाही घेतली. तुम्ही मगाशी काय बोललो तुम्हाला, कन्फर्म लो कशाला बोलणार? ज्याने इन्व्हेस्टमेंटला घेतलंय, सक्सेसफुली घेतलंय, तर मी इथे डायरेक्ट कन्फर्म लो मार्क करणार. मग ह्याच्या मागचा कुठे असेल ते असेल, कन्फर्म लो डायरेक्ट इथे मार्क करणार. का एवढा एवढा खाली का आलाय? कारण ही टाइम फ्रेम मोठी आहे, 1 तासाची. 5 मिनिटाची असते तुम्हाला लगेच इथे दिसलं असतं कुठेतरी, कारण 5 मिनिटाचा कॅरेक्टर तसा असतं. 1 तासाची टाइम फ्रेम म्हणजे एक मोठी टाइम फ्रेम आहे एक प्रकारे. तर नॉईज खूप कमी असतो ऍज कम्पेअर टू 5 मिनिट 10 मिनिट. कन्फर्म लो झाला. मागचा कन्फर्म लो पण काढला नाहीये, ज्याने इन्व्हेस्टमेंट घेतली. सेलिंगला मार्केट ऍक्च्युली इथून गेलंय, इथून मागे ते बाईंगला आहे. तर इथून मागे ते बाईंगला असल्यामुळं बाईंगची इन्व्हेस्टमेंट ज्यांनी घेतली तो होऊन जाईल कन्फर्म हाय. इथे येतो कन्फर्म. आता ह्याच्या आतमध्ये टाइम फ्रेम मोठी आहे, तर मग ह्याच्या आतमध्ये सध्या जे आहे स्ट्रक्चर ते सगळं इंटरनल स्ट्रक्चर याच्या आतमध्ये आहे. जर आपल्याला दिसलं की इथे एखादा नवीन हाय बनला, आता नवीन हाय कधी बनेल? जेव्हा हा लो ब्रेक होईल तरच नवीन हाय बनेल. ठीक आहे, अदरवाईज नाही बनणार. 1 आवर मध्ये एवढीच मोठ्या रेंजेस असतात. जेव्हा मार्केट मोठे मुवमेंट देते तेव्हा एवढे मोठे रेंजेस असतात हाय आणि लोच्या मध्ये. तर काही नवीन गोष्ट नाही. ही गोष्ट तुम्ही 5 मिनिटात प्रॅक्टिस करा, काहीच प्रॉब्लेम नाही. 15 मिनिटात प्रॅक्टिस करा तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला. काही पैसे वगैरे भरायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची. फक्त तुम्हाला ही रिप्ले फीचर वापरता येणार नाही ट्रेडिंग व्ह्यूचा प्रयत्न असेल तर, एवढाच ड्रॉबॅक आहे. पण त्याची एवढी गरज पण नाहीये. स्वतः अभ्यास करत असताना मला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय म्हणून मला त्याची गरज पडते. स्वतः बघत असताना सारखे रिप्ले करत बसत नाही. कन्फर्म लो इथे आहे. इन्व्हेस्टमेंटचा जो एरो आहे तो इथे संपला. 1 मिनिट, थोडा तिरका झालाय माझ्याकडनं, त्याला नीट करूया आपण. इन्व्हेस्टमेंट कुठे संपले? इथे घेतली इन्व्हेस्टमेंट, इथे कन्फर्म लो फॉर्म झाला. इथून आपण पाहत आलो इन्व्हेस्टमेंट घेतलीच नाहीये, डायरेक्ट इथेच इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. तुम्ही पुन्हा याच्याकडे येतो. माझ्या मते हा लो ब्रेक झालेला नाही असं माझं म्हणणं आहे. आपल्या लक्षात नाही झाले, बघू आपण पुढे. गेस करत बसायची गरज नाही, चार्ट आपल्याला सांगेलच. आता तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला काल बोललो होतो एक अजून एक टाईपची लिक्विडिटी असते, त्याला एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणतात. एक्सटर्नल लिक्विडिटी त्याला म्हणतात. त्या लिक्विडिटीच्या इथे पण स्टॉप लॉसेस असतात. आता एक्सटर्नल लिक्विडिटी कुठे कुठे आहे? या हायच्या वरती 1 आवर मधली बरं का, त्या टाइम फ्रेम नुसार पण लिक्विडिटी असते, सेशन नुसार पण लिक्विडिटी असते, कॅन्डलस्टिक नुसार पण लिक्विडिटी असते. डेली कॅन्डलस्टिक एवढी मोठी असते, वीकली कॅन्डलस्टिक एवढी मोठी असते की त्याच्या हाय आणि लोच्या बाहेर पण लिक्विडिटी असते. आता कन्फर्म असो किंवा नसो, त्याच्या बाहेर पण लिक्विडिटी असते. एक लिक्विडिटी इथे पण असते, कन्फर्म हायच्या वरती आणि कन्फर्म लोच्या खाली. कन्फर्म लोच्या खाली कोणाची लिक्विडिटी आहे? ज्यांनी इथे बाय केलं किंवा मार्केट पुन्हा इथे आलं, जे लोक बाय करतील त्यांचे स्टॉप लॉसेस आहेत त्या 1969च्या खाली. त्यांचे स्टॉप लॉसेस कुठे आहेत? 1969च्या खाली त्यांचे स्टॉप लॉस आहेत. आता प्ले करतो मी. 1 आवर मध्ये ही एक्सटर्नल लिक्विडिटी आहे. 15 मिनिट मध्ये ऑफकोर्स एवढं त्याच्यामध्ये अंतर नसेल. असं मार्केटला जेवढं तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय लो पासून वगैरे, जेव्हा ट्रेड करता तुम्ही त्या पर्टिक्युलर 15 मिनिट मध्ये कराल, 2 टाइम फ्रेम घ्यायच्या. लगेच काय सुरुवात करायची नाहीये. पण जे इथे ऑलरेडी ट्रेडर्स बसलेत त्यांना मी सांगेल, जे बिगिनर्स आहेत त्यांनी लगेच सुरुवात करायची नाहीये. ट्रेडर लोकांनी काय करायचं, डाव्या बाजूला 15 मिनिट घ्यायची, ठीक आहे, उजव्या बाजूला 1 तासाची घ्यायची. किंवा तुम्ही असं पण करू शकता की तुम्ही जर खूपच
चांगले ट्रेडर आहात, एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, फक्त काही गोष्टींची अडचण आहे तर तुम्ही असं करू शकता, डाव्या बाजूला 15 मिनिट घ्या, उजव्या बाजूला 1 मिनिटचे घ्या. 1 मिनिट मध्ये हे असं ड्रॉ करत बसायची गरज नाही. 1 मिनिट फक्त एंट्रीला वापरा आणि 15 मिनिट मध्ये या सगळ्या गोष्टी ड्रॉ करत बसा. जे तुम्हाला दिसतोय, समजा मार्केट बाईंग मध्ये तर एक पर्टिक्युलर कन्फर्म लो घ्या, तिथून ड्रॉ करत बसा, मागे सगळं ड्रॉ करत बसायची गरज नाहीये. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये 1 मिनिट मध्ये ट्रेड करू शकता. अजून पुढे काही गोष्टी ज्या तुम्हाला शिकायच्यात त्या गरजेच्या आहेत बिगिनर लोकांना ट्रेडिंग शिकण्यासाठी. म्हणजे ऑलरेडी ट्रेड करतात त्यांना मी सांगेल की ज्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करताय त्याच्या कॅरेक्टरचा अगेन्स्ट जनरली जाऊ नका, फुल बॅक मधले ट्रेड घेऊ नका. ठीक आहे, तर इथे कॅरेक्टर कोणता या पॉइंटला 1 आवर मध्ये कॅरेक्टर सेलिंगचं आहे, राईट. कारण मार्केट खाली आल्याने आपण इन्व्हेस्टमेंट बरोबर बघत आलोय इथे, याच्यामुळे जो झालं त्याच्यामुळे आपण त्याला सेलिंगचं सांगायला बघतोय, सेलिंगचं असल्यामुळे. पण 15 मिनिट मध्ये ऑफकोर्स तुम्हाला एवढा टाइम पण नाही लागणार जेवढा 1 आवर मध्ये तुम्हाला कन्फर्म लो आणि हाय फॉर्म व्हायला टाइम लागतोय. तर नवीन हाय कुठे बनेल रे याच्यावरती, नवीन लो कुठे बनेल रे याच्या खाली, मध्ये काय बनेल का? काहीच नाही बनणार. आता कोणतरी म्हणेल सर मध्ये हे असं आहे, तुम्ही हे घेतलं वगैरे, नाही, काहीच नाही. एक तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दे, नाही तर चेंज ऑफ कॅरेक्टर दे. कन्फर्म हाय. तुम्ही म्हणाल सर मग असं कसं, मग आता पुढचा हाय कसा बनणार? जोपर्यंत हा लो ब्रेक नाही होणार पुढचा हाय नाही बनणार. आणि समजा या हायला ब्रेक केलं, लोला ब्रेकच नाही केलं, तर ऑफकोर्स कॅरेक्टर चेंज झालं आणि हाय वरती बनेल. मग त्या केसमध्ये बघा कन्फ्युजन होऊ शकतं. ग्रीन डॉट आहे कन्फर्म हाय, रेड डॉट आहे कन्फर्म लो. कन्फर्म हाय पुढे बनला पाहिजे. कधी बनेल? एक तर मार्केटला तो लो ब्रेक करावा लागेल, त्याच्या खाली क्लोज द्यावा लागेल, तर बनेल. मग त्या केसला आपण काय म्हणू? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणू. का? मार्केट बिअरिश मध्ये आहे आणि लो ब्रेक झाला. बिअरिश मार्केट ज्यावेळेस लो ब्रेक केलं तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजेच सेम स्ट्रक्चर कंटिन्यू झालंय. बिअरिश मार्केट कंटिन्यू झालंय, लो ब्रेक झालाय, स्ट्रक्चर ब्रेक झालाय, पुन्हा कंटिन्यू करतंय मार्केट, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंटिन्यू करतंय. आणि समजा हा लो ब्रेक नाही केला आणि हा हाय ब्रेक केला, तर त्याला आपण काय म्हणू? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मध्ये फरक आहे. मार्केट बुलिशचं बेरीज झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर. बेरीजचं बुलिश झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर. पण सेमच राहिलंय, लोच ब्रेक झाला पुन्हा. म्हणजे नवीन लो काय होईल? जेव्हा हा लो ब्रेक होईल म्हणजे पुढचा येणारा लो आहे तो खाली बनेल. जेव्हा मार्केट लोवर लो बनवत जातं, खाली खाली खाली, कन्फर्म लो, त्याच्या खाली कन्फर्म लो, त्याच्या खाली कन्फर्म लो, याचा अर्थ काय? मार्केट बिअरिश आहे, मार्केट सेलिंग्स आहे. कन्फर्म हाय, त्याच्यावरती कन्फर्म आहे, त्याच्यावरती पण लो पण वरती चाललाय, हाय पण वरती चाललाय, कन्फर्म आहे. म्हणजे हे कन्फर्म बाईंग बल स्ट्रक्चर आहे. अप ट्रेंड कसा तुम्ही ओळखता? जेव्हा मार्केट हाय, नवीन हाय हाय बनवत जातं आणि लो पण वर शिफ्ट होत जातो, त्याला बुलिश ट्रेंड असं म्हणतात. आणि बेरिश मध्ये मला काय पाहिजे? पुढचा येणारा लो या लोच्या खाली पाहिजे. ऍटलिस्ट पुढचा येणारा हाय या हायच्या वरती नाही पाहिजे. तो कधी या हायच्या वरती का नाही येणार? ज्यावेळेस लो ब्रेक होईल. कन्फर्म वाला बघतोय आपण. तर असे काही लोक ह्याला पण हाय वगैरे म्हणतील, सर आता इथे हाय झाला, मग इथे लो झाला, इथे नाही. हे सगळं इंटरनल स्ट्रक्चर आहे. या रेक्टँगलच्या आतमध्ये मला काही नाही बघायचं. का? 1 आवर टाइम फ्रेम मध्ये मी ट्रेड करतोय तर मी 15 मिनिट मध्ये करतोय, तर मी बघणार का? यस करणार. 15 मिनिट नुसार मी बघणार. तुम्ही ज्या टाईपच्या टाइम फ्रेमच्या डेटाला हँडल करू शकता त्या टाईपचा ट्रेडर तुम्हाला बनायचा असतो. उगाच कोणतरी महेश सर 1 मिनिटामध्ये करतात पण मला करायचंय ना. तुम्ही तो डेटा, तो नॉईज, तो स्पीड हँडल करू शकता का? म्हणजे कोणीतरी खूप जोरात गाडी चालवतोय म्हणून डायरेक्ट तुम्ही तुमची नवीन गाडी घेतली आणि डायरेक्ट स्पीड नेसायला नाही. तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करावं लागेल, तुम्हाला तेवढं तेव्हा हँडी व्हावं लागेल, राईट. तेवढं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्यावा लागेल, तर ते होऊन जाईल. आणि त्याची तेवढी रिस्कची पण काळजी घ्यावी लागेल. मी जरी खूप चांगली जरी गाडी चालवणार असलो आणि एखाद्या दिवशी मीच रिस्क मॅनेजमेंटकडे, म्हणजे मी हेल्मेट नाही घातलं, एक ड्रायव्हर आहे, खूप एक्सपिरियन्स आहे, F1 कार मध्ये चालवतो, आणि त्यांनी सिक्युरिटी मेजर्सच नाही फॉलो केले त्या दिवशी. त्यावेळेस जेव्हा त्याचा एखादा ऍक्सिडेंट होईल त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरचा, तर त्यावेळेस असं बघितलं जाईल का अरे आणि मागे प्रत्येक वेळेस त्यांनी सीट बेल्ट घातलं होतं, त्याला आज काय नाही झालं पाहिजे? नाही, तसं नाही होणार. आता त्या क्षणी तो प्रॉब्लेम आलेला असताना त्यांनी जर रिस्क मॅनेज केली असेल, त्यांनी जर उपाय सगळे केले असतील, तर तो वाचेल त्याच्यातून, त्या प्रॉब्लेम मधून. अदरवाईज त्याला जास्त डॅमेज होईल, जास्त नुकसान होईल. तसं तुमचं आहे. ज्या टाइम फ्रेमला तुम्ही हँडल करू शकता, ज्या टाइम फ्रेमचा नॉईज, स्पीड, त्याला त्याचमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचे असते. अदरवाईज कोणीतरी सांगतंय म्हणून त्या टाइम फ्रेम मध्ये नाही जायचं जनरली. इतर रिकमेंड करेल तुम्हाला
की 1 तास आणि 15 मिनिट खूप शांतपणे करता येतं डाव्या बाजूला. 1 तास करायचं, 1 तासामध्ये सगळं मॅपिंग करायचं, जे मी शिकवतो या बॅचमध्ये सगळं मॅपिंग करायचं आणि तेच टाइम फ्रेमला त्याच पर्टिक्युलर मॅपिंगला 15 मिनिटांमध्ये तो उजव्या स्क्रीनमध्ये बघायचं आणि तिथे एंट्री घ्यायची. खूप छान ट्रेडिंग करता येतं. आठवड्यात 2-3 ट्रेड भेटू शकतात. ठीक आहे. क्वालिटी महत्वाची आहे, क्वांटिटी नाही. दिवसात 10 ट्रेड करणारा आणि दिवसात 1 ट्रेड करणारा आणि ऍट द एंड ऑफ द मंथ समजा प्रॉफिट दोघांचं जरी सेम असेल तरी माझ्या मते जो कमी ट्रेड करतो ना तो जास्त चांगला आहे. असं असतं. प्ले करूया. आता ही एवढी मोठी इंटरनल रेंज आली आहे. येतो पण एवढी मोठी का आली आहे कारण एक गोल्डनी इथे एक पुन्हा ऑल टाइम हाय बनवला होता 2140 म्हणून एवढी मोठी रेंज आहे. अदरवाईज प्रत्येक वेळेस ही रेंज एवढी मोठी असते का रेंज नसते. थोडा स्पीड वाढवतो मी आता पुन्हा. आतमध्ये काय होतं 1 आवर वाला ट्रेडरने त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. 1 आवर वाला ट्रेडर काय करणार आहे खाली गेलं तर सेलिंगला बसणार आहे, वर गेलं तर बाईंगला बसणार. मला बहुतेक रेक्टँगल ऍक्शन करायला लागतं. फुल स्पीडनी त्याला हे करतोय. याच्यापेक्षा फास्ट स्पीड नाहीये रिवॉर्ड मध्ये 10x. प्रत्येक वेळेस रेंज एवढी मोठी नसते. हाय आणि लो मधला डिफरन्स एवढा मोठा नसतो. प्रत्येक वेळेस एवढी वाट बघावी लागत नाही. कधी कधी खूप जास्त वाट बघावी लागते. त्याच एक उदाहरण आय थिंक सोलो ब्रेक होतोय. थांबा आता स्पीड कमी करू. नाही झालं. रेंज ब्रेक झाली हे मला माहिती आहे. कोणत्या दिवशी झाली कोणत्या टाइमवर झाली हे मला माहिती आहे. पुढच्या बाजूने रेंज ब्रेक झाली की हॅलो हा आता बघा तुम्ही. कोण आहे? सर मुस्तफा. सर ट्रेड कधी घ्यायचं नेमकं मग? नाही 1 आवर टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करणारा व्यक्ती ऑफकोर्स या पॉईंटला ट्रेड केला. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये. आता ही 1 आवर टाइम फ्रेम आहे तुम्ही विसरून जा. तुम्ही 15 मिनिट मध्ये करताय आणि 15 मिनिट मध्ये तुम्हाला असंच दिसलं तर ऑफकोर्स तुम्ही या हायच्या ब्रेकआउट नंतर ना अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे जाऊन शिकायच्यात. ट्रेड कधी घ्यायचं यासाठी जे रिक्वायर्ड नॉलेज आहे ते अजून आपण केलेलं नाहीये. अजून पुढे बऱ्याच गोष्टी शिकायच्यात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की एंट्री कधी घ्यायचं गेट कधी घ्यायचं. पण याच्यानंतर नसते असणार आहे या हायच्या ब्रेक नंतर ना किंवा या लोचा ब्रेक नंतर. आता इथे आपल्याला काय दिसतंय मार्केटने बिअरिश कॅरेक्टर जे होतं इथे जो लो बनलं होतं त्याला ब्रेक न करता जो हाय बनला होता ऍक्च्युली ऑल टाइम हाय जो गोल्डचा बनला होता त्याने त्याच्यावरती क्लोज दिला. म्हणजेच काय झालं इथं चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजेच आपण काय करणार आहे काल अॅरो मध्ये ड्रॉ केलं आय थिंक सो. अॅरो मध्ये होते नाही मध्ये नाही. सेवच नाही केला आपण सर्च. ठीक आहे बनवूया पटकन. टॉप सेंटर
लाईन जी आहे ती कंटिन्युअस चालतंय. ती चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केटने कॅरेक्टर चेंज केलंय. सेलिंग मध्ये जे 1 वर्ष त्या ट्रेंड होता तो आता बाईंग मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. आता आपण कोणत्या गोष्टी शिकतोय इथे? इन्व्हेस्टमेंट राहिलं कसे कन्फर्म करायचे, बाईंग मार्केट असू दे किंवा सेलिंग असू दे. आपण ट्रेड मध्ये एंट्री कशी घ्यायची, काय घ्यायची, ते आपण अजून त्या पॉईंट पर्यंत पोहोचलेलं नाही. लगेच 3-4 दिवसामध्ये आपल्याला त्या पॉईंट मध्ये पोहोचायचं पण नाहीये. आपण तिथे पोहोचूया अजून 8-10 दिवसांनी, 8-1 दिवसांनी. आता जसं मी तुम्हाला बोललो होतो, आता कॅरेक्टर चेंज झालंय. कॅरेक्टर चेंज झालंय म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? आता मला पुन्हा बाईंगच्या मार्केटच्या अँगलनुसार बघावं लागेल. कन्फर्म हाय कधी बनतो? बघा, बाईंग मार्केटमध्ये कन्फर्म हाय कधी बनतो? जेव्हा तो हाय इन्व्हेस्टमेंट घेतो. बरोबर? मग इन्व्हेस्टमेंट आपल्याला आधी शोधावी लागेल या ब्रेक नंतर ना. तर मला इथे इन्व्हेस्टमेंट शोधायची आहे. क्लोज पुल बॅक इथे आला, पुन्हा वरती गेला म्हणजे इन्व्हेस्टमेंट इथे आहे. पुन्हा इथे हाय ब्रेक केला नाही म्हणजे सध्याच्या पॉइंटला आयडीएम. आता आपलं ते काम पुन्हा सुरू आयडीएमचं. ही प्रॅक्टिस तुम्हाला करत राहावीच लागेल. तर पुढे जाऊन प्रो ट्रेडर तुम्ही बनाल. ठीक आहे. आता हा हाय ब्रेक झाला का रे? येस झाला. कुणी ब्रेक केला? याने ब्रेक केला. याने ब्रेक केला, पुल बॅक पण दिला याने. त्याचा हाय ब्रेक हो, पुल बॅक त्यांनी द्यायच्या अगोदर इथे हाय ब्रेक झालेला आहे. 1 मिनिट. याने कुठपर्यंत पुल बॅक दिला का? खाली गेला का तो? लो बघावा लागेल. किती आहे? 2151.73. 2151.78. 73. खूप स्लाइटली ब्रेक आहे हा. खूप स्लाइटली ब्रेक आहे ऍक्च्युली. म्हणजे जर बाय डेफिनेशन जायचं असेल आपल्याला तर तुम्हाला मी सांगतो, या पर्टिक्युलर पॉइंट नाही इथे एक पुल बॅक दिलाय. ठीक आहे. त्याचा लो ब्रेक झालेला आहे. कारण याचा लो जर बघायचा झाला तर 51.78 याचा लो आहे आणि याचा लो बघायचा झाला तर 51.73 आहे. 78 पेक्षा 73 कमी आहेत. म्हणजे हा थोडा अजून खाली गेला होता. बरोबर. थोडा अजून खाली गेला म्हणजे हा इथं पुल बॅक आहे. हा इथं पुल बॅक आहे आणि पुढे मार्केटने पुढे काय केलंय? ब्रेक केला म्हणजे इथे काय आली? इन्व्हेस्टमेंट. काय आली इथे? इन्व्हेस्टमेंट. बाय डेफिनेशन इन्व्हेस्टमेंट इथे आली. यस आली. एकदम ऍक्युरेटली जायचं असेल, यस इथे इन्व्हेस्टमेंट आली. इन्व्हेस्टमेंट कुठे घेतली गेली? इथे. इथे ही इन्व्हेस्टमेंट घेतली. कोणी घेतली? इन्व्हेस्टमेंटच्या अगोदरचा हाय कोणता आहे? सगळ्यात यांनी घेतला. काय करायचं? ही चालली आहे आपली रिव्हिजन. पण लाईव्ह चार्ट वरती बघतो. तर इथे आली, इथे आला कन्फर्म हाय. माझ्याकडे पुढे जाऊन म्हणजे तुम्हाला आत्ताच नाही मी त्या गोष्टी देणार. माझ्याकडे असे काही सॉफ्टवेअर्स आहेत, असे काही इंडिकेटर्स आहेत, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी टाकून त्या गोष्टी ड्रॉ पण कराव्या लागत नाहीत. त्या डायरेक्टली येतात. पण त्या समजल्या पाहिजेत. ज्या आल्यात का त्यांच्या पण चुका काढता आल्या पाहिजेत. यांनी इन्व्हेस्टमेंट दाखवली ती बरोबर आहे का इथे? या सॉफ्टवेअरनुसार, या इंडिकेटरनुसार इथं म्हणजे इंडिकेटर वापरायचे नाहीत आपल्याला. पण आता हेच जे ड्रॉ करतोय आपण ते आपल्याला काम कमी करायचंय. तर त्याचे पण प्रोग्राम्स आहेत. इंडिकेटर्स नाही फक्त प्रोग्राम. तर त्याचे पण प्रोग्राम आहेत. ते इन्व्हेस्टमेंट दाखवतात, हाय दाखवतात, लो दाखवतात, टॉस दाखवतात, बॉस दाखवतात. असे दाखवणारे माझ्याकडे फ्री मधल्या स्क्रिप्ट आहेत. मी तुम्हाला पण देऊ शकतो. पण आधी हे तुम्हाला त्याची मदत न घेता काढता आलं पाहिजे. आधी हे तुम्हाला आता स्क्रिप्ट मधल्या पण चुका तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. असं नाही की ते 100% अॅक्युरेट. त्यातल्या पण चुका तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे ही तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला 5 मिनिटमध्ये मी का नाही करायला होते? 1 अवर मध्ये 15 मिनिट मध्येच का करायला होते? तर 5 मिनिटमध्ये हा डेटा खूप नॉईज असेल. सारखी इन्व्हेस्टमेंट आली, सारखा हाय बनला, लो बनला. जो ट्रेडर 5 मिनिटामध्ये एंट्री घेऊन 5-10 मिनिटात लगेच निघतोय त्याच्यासाठी ते गरजेचं आहे त्याच्यात काढणं. तुम्ही ते काढायची गरज नाहीये. तुम्ही समजा ट्रेड घेतला 1-2 तास थांबू शकता. तुम्ही 15 मिनिटमध्ये तरी कमीत कमी ते केलं पाहिजे. 15 मिनिटमध्ये करा किंवा 30 मिनिटमध्ये करा. 15 मिनिट इज ओके. तर तुम्ही 1-2 तास एखाद्या ट्रेडमध्ये थांबत असाल तर. जर एक दिवसभर वगैरे थांबताय एका ट्रेडमध्ये किंवा मल्टिपल दिवस थांबताय तर तुम्ही 1 अवर मध्ये ते केलं पाहिजे. ठीक आहे. हे जे एक्झिस्टिंग ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी. जे बिगिनर्स आहेत त्यांनी लगेच ट्रेडिंग मध्ये उतरायचंय का? नाही. आणि जे एक्झिस्टिंग ट्रेडर्स आहेत त्यांनी या नॉलेजचा तुम्हाला कसा फायदा करून घेतो ते आतापर्यंत तो करा. अजून पुढे येणार आहे तोपर्यंत पेशन्स ठेवून थांबलात तर अजून चांगलं आहे.
पण मार्केट सध्या खूप अनस्टेबल आहे. चुका करण्यापेक्षा शिकून घ्या, तोपर्यंत ट्रेडिंग हवं तर बंद ठेवा तुम्ही. हा जो स्पीड आहे तो 1x करतो, पण आपल्याला आधी इथपर्यंत जायचंय. आता हा नवीन हाय फॉर्म झालाय मित्रांनो. आता हाय फॉर्म झाल्यानंतर बुलिश कॅरेक्टर मध्ये जो लो या हायच्या नंतर बनतो आणि या हायच्या वरती क्लोज देतो, त्या लोला आपण काय म्हणतो? कन्फर्म लो, बरोबर ना? आता इथे समजा हाय झालाय तर एकदम स्लाइटली इंडिसमेंट आहे इथे, अदरवाईज मी त्याला कन्सिडर येलच केलं असतं, पण आहे ते. आणि जर आपल्याला एकदम ऍक्युरसी 100% ठेवायची तर इथे इंडिसमेंट आहे, तर आपण काय करणार? आता लोला शिफ्ट करणार. लो शिफ्ट म्हणजे नवीन लो फॉर्म झाला. म्हणजेच काय रे, हे कोणता कॅरेक्टर आहे? लो पण वरती गेला, हाय पण वरती गेला, म्हणजे हे कोणतं आहे? बुलिश कॅरेक्टर आहे. हे आहे बुलिश कॅरेक्टर. आता यावेळेस काय झालंय? लो आणि हाय हे खूप जवळ आले. काय आले? खूप जवळ. खूप जवळ आले. म्हणजे आता रेंज कशी आहे? ही खूप छोटीशी रेंज आहे. रेक्टँगल हे झालं. त्यावेळेस काय झालंय? हा हाय फॉर्म झाला. असं घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हा हाय फॉर्म झालाय आणि इथे लो फॉर्म झाला. मार्केटने पुढे जाऊन काय केलं? पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला. इथे काय दिलता? चेंज ऑफ कॅरेक्टर दिसतंय, चॉच. आता इथे काय दिला? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आपण काय करणार? आपण फक्त स्ट्रक्चर मॅपिंग शिकतोय या लेक्चर मध्ये, इन्व्हेस्टमेंट वगैरेच्या डेटाच्या आधारावर. याला बोलतात स्ट्रक्चर मॅपिंग. सेलिंग मधला बघितलं स्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट शोधत शोधत चालतो. आता बाईंग मधलं बघतोय पुन्हा एकदा. पॉज झाला म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. म्हणजे काय होणार? आता नवीन हाय वरती फॉर्म झाला पाहिजे. आता नवीन हाय वरती फॉर्म होत असताना या हायच्या वरतीच होणार तो. यस, त्या हायच्या वरती बघायचं आपल्याला. पुलबॅक कुठे आहे? याने सगळ्यात हाय बनवला आणि त्याच्या खाली, आता तुम्हाला रेक्टँगलला थोडंसं आत घेतो मी. हे बघा, याने हाय बनवला, याच्या खाली पण घेऊन आलाय आणि वरती पण घेऊन गेला. याच्या खाली पण त्यानेच आणलाय, वरती पण त्यानेच आणलाय. ठीक आहे, आपण काय करणार? इथे पुल बॅक आणणार का? येस, मोठा पुल बॅक आहे हा. नक्कीच एखादी फंडामेंटल न्यूज आली असेल त्यावेळेस एवढा मोठा मुवमेंट आली म्हणजे एका स्कॅन्डल मध्ये. तर इथे काय आला? पुल बॅक. इथे इन्व्हेस्टमेंट आली का? नाही. इथे इन्व्हेस्टमेंट कधी येईल रे? इथे इन्व्हेस्टमेंट कधी येईल रे? हा पुल बॅक कोणी दिलाय? या हायने दिलाय. मागचा बघायचा. हा पुल बॅक कोणी दिलाय? याने दिलाय. ह्याच्यावरती जेव्हा मार्केट जाईल, याच्यावरती मार्केट गेलंय का? यस गेलंय. ह्याच्यावरती जेव्हा मार्केट जाईल तेव्हा मी इथं काय आणेल? इन्व्हेस्टमेंट. किती वाजले? 9:48. ठीक आहे, एवढं झालं की बंद करू. इथे काय येईल? इन्व्हेस्टमेंट. आता प्ले करतो मी. प्ले करायच्या अगोदर अजून आपल्याला इथपर्यंत जाऊया. इन्व्हेस्टमेंट घेतलीये का? या चार्ट मध्ये नाही घेतली. आणि काय झालंय? पुन्हा हा पण हाय ब्रेक झालाय. तो आपण पण इथे पुल बॅक आहे का? नाही, नाही, नाही. इथे पुल बॅक आहे. तो इथे एक पुल बॅक आहे. त्या पुल बॅकची इन्व्हेस्टमेंट बनते का नाही बनते ते आपल्याला थोडस प्ले केल्यावर समजेल. तर हा हाय ब्रेक झाला तरच इथे इन्व्हेस्टमेंट येईल. अदरवाईज इथे काय? पुल बॅक, ओनली पुल बॅक. इथे इन्व्हेस्टमेंट कधी होईल? त्यासाठी हा हाय ब्रेक व्हावा लागेल. हायला हवं तर मी इथे लाईन मारून ठेवतो. इन्व्हेस्टमेंट सध्या कुठे आहे? खाली आहे. हा काय? पुल बॅक आहे फक्त. आता ज्या वेळेस ही इन्व्हेस्टमेंट घेतली जाईल त्यावेळेस नवीन हाय फॉर्म होईल. तोपर्यंत हाय फॉर्म होईल का मित्रांनो? नाही होणार. तोपर्यंत हाय बनतोय का? नाही बनत आहे. लोक जागेवर ठेवायचं, काय अति जास्त विचार करायचा नाही. काही कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नसतं याच्यामध्ये. कोणतरी आत्ता जॉईन झालंय, लेफ्ट वन जॉईन झालं असेल तर ठीक आहे, अदरवाईज डायरेक्ट आता जॉईन झालं असेल तर काही समजणार नाहीये. वेट अ मिनिट. काय झालं? काय झालं? इन्व्हेस्टमेंट घेतली.
कोणी घेतली इन्व्हेस्टमेंट? कोणत्या हायने घेतली इन्व्हेस्टमेंट? जा मागे. इथे दिसतोय. या हायला मी काय बोलणार? कन्फर्म हाय. म्हणजेच मी एक प्रकारे हा माझ्यासाठी काय सिग्नल आहे, जेव्हा हा चॉर्च झाला होता आणि या चॉर्च झाल्यानंतर जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट घेतली होती, तर तिथे जर मी 1 आवर मध्ये ट्रेड करत असतो तर मी बाईंग केली असते. का? चॉर्च प्लस इन्व्हेस्टमेंट इज अ व्हेरी नाईस एंट्री मॉडेल मध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन. चॉर्च नंतर जर इन्व्हेस्टमेंट घेतली मार्केटने आणि ते पुन्हा त्या हायला ब्रेक करून जात आहे, इज अ व्हेरी नाईस टाईप एंट्रीचा एक खूप चांगला प्रकार आहे तो, जे की इथे या बाईंग मध्ये येतं ह्या पॉइंट मध्ये. आणि अजून शुअर एंट्री असं हवी असेल तर ह्या ब्रेकआउट शक्यनंतर आहे. तर याच्यामध्ये काय कोणती गोष्ट झालेली आहे की इथपर्यंत बाईंगची मुवमेंट आपल्याला भेटलेली आहे. एक नवीन हाय फॉर्म झाला, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली. आता आपण पुढे बघूया. तर लो कधी बनेल? मार्केट लो कधी बनवेल? देर आर 2 सिनारियोज फॉर मार्केट टू क्रिएट लो. असे 2 सिनारियो आहेत. बुलिश मार्केटनुसार जोपर्यंत मार्केट हे या रेटच्या वरती आहे, बघा, जोपर्यंत नाही, मला ही लाईन नव्हती पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे बघा. तुम्ही इथे खूप महिने अभ्यास करून सुद्धा ट्रेडरच्या डोक्यात कन्फ्युजन राहतं हे जर हे क्लिअर नाही झालं तर. मी लिटरली सांगतो, या गोष्टी एवढ्या इझिली कोण शिकवत नाहीये. मला माहितीये, मी बऱ्याच ठिकाणी बघितले. तर प्लीज लक्ष द्या. आता ह्या लाईनला मी इथे का ड्रॉप केलंय? मागाशी ही जी लाईन होती तो तिकडून आलेला चॉर्च होता, पण आता जर मार्केट याच्या खाली क्लोज झालं मित्रांनो, तर हा इथे चॉर्च होऊन जाईल पुन्हा. ही इथे काय आहे आता? पुन्हा इथे क्लोज न देता, इथे क्लोज न देता जर ह्याच्यावरती क्लोज दिला कॅन्डलने, क्लोज बोलतोय मी, फक्त स्ट्रीट नाही चालणार, तर इथे ब्रेकअप स्ट्रक्चर. म्हणजे मार्केट काय करणार आहे? एकतर बाईंग मोमेंटम कंटिन्यू करणार आहे किंवा चॉर्च देऊन सेलिंग मध्ये. मग चॉर्च प्लस इथे इन्व्हेस्टमेंट गेली, बेरिश वाली इन्व्हेस्टमेंट, बुलिश वाली नाही. चॉर्चच्या नंतर इन्व्हेस्टमेंट कोणते बघणार? बेरिश. तर मी सेलला जाणार. इथे मला काय दिलती? चॉर्च प्लस इन्व्हेस्टमेंट दिलती, त्यामुळे मी बाईंगला गेलतो. अदरवाईज मला बाईंगला कंटिन्यू राहायचंय. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला पाहिजे. ठीक आहे. आता काय, या लोच्या खाली त्याच्यात कॅरेक्टर आहे, कॅन्डल क्लोज मॅटर करतोय आणि या हायच्या वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. बघा, एवढं बघू आणि बास करू काय होते बघू. या गोष्टी खूप अफाट प्रॅक्टिस नंतर, खूप जास्त टाइम स्पेंड केल्यानंतर, बरेच सारे आठवडे, बरेच सारे महिना स्पेंड केल्यानंतर एवढ्या इझिली मला समजल्यात, म्हणजे मी त्याला एलोब्रेट करू शकलोय आणि तुमच्याबद्दल डायरेक्ट ते मी मेन पॉईंट घेऊन येतोय. बाकीचं कन्फ्युजन सगळं मी बाजूला ठेवते तुमच्यापासून. बघा काय चाललंय बघा. कॅन्डल क्लोज, मला हवाय कॅन्डल क्लोज. या एरोला बघणारे कमी नाही. ऍक्च्युली हा एरो इथपर्यंत येतच नाही. हा एरो इथेच संपला जेव्हा इथे चॉर्च झाला. ठीक आहे. चॉर्च आणि तो लो जवळ जवळ आला म्हणून एवढं जवळ लगेच एरो आले. एकदम एक्झॅक्टली ठेवण्यासाठी शिफ्ट दाबायचं, म्हणजे ती लाईन सरळ राहते. तिला ड्रॅग करायचं. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये शिफ्ट दाबायचं ज्यावेळेस त्या लाईनला आपण सिलेक्ट करतो. ते पण सिलेक्ट करणं, शिफ्ट दाबणार, एक्सटेंड करणं. क्लोज दिला नाही दिला? आत्ता दिला. दिला, पास, क्लोज दिलाय. आता ह्या क्लोजने काय केलंय? मार्केटला पुन्हा बिअरिश मध्ये नेऊन ठेवलं. ठीक आहे. आता 1 तासामध्ये खूप सारे टाइम लागत असतात, म्हणून आपण लॉजिक काय वापरतो माहितीये? पिक्चर मॅपिंग ऍज पर 1 आवर आणि ट्रेड ऍज पर 15 मिनिट. स्ट्रक्चर मॅपिंग ऍज पर 1 आवर, लेफ्ट साइड घ्यायची अशी. मी माझं लॉजिक सांगतोय. मी 3 टाइम फ्रेम वापरतो, त्यातली ही एक टाइम फ्रेम 1 आवरची. मी काय करतो? स्ट्रक्चर मॅपिंग ऍज पर 1 आवर, दिसलं 1 आवर, आणि इथे मी घेतो 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटामध्ये 18 मार्चला जायचंय मला, बरोबर? डेटा असला पाहिजे कारण जुना आहे ना. असे आहे. बघा, मी जर मॅपिंग तिकडे केलं, इथे आहे का रे अवेलेबल? आहे. 18 मार्च. 18 मार्च बघा, हे दिसतंय हे. यस.
म्हणजे मी काय करणार, इकडे मॅप करणार स्ट्रक्चर आणि इकडे एंट्री शोधणार माझ्या स्ट्रक्चर मॅपनुसार. तर मला दिसलं की ह्याच्या खाली 1 hour मध्ये क्लोज दिला म्हणजे मार्केट हे सेलिंग जात आहे, तर मी इथं लगेच डायरेक्टली सेल करणार करेल नाही. मी काय करणार, इथे इन्व्हेस्टमेंटची वाट बघणार. मला इन्व्हेस्टमेंट नाही भेटली कारण मार्केटला त्या डायरेक्शनने जायचंय, मला इन्व्हेस्टमेंट नाही भेटली, मी त्याच्यामध्ये सेलिंगचा ट्रेड हा घेणार नाही. डायरेक्ट चॉर्च आला म्हणून मी सेल करणार नाही. ठीक आहे का, कारण चॉर्च प्लस इन्व्हेस्टमेंट असेल तर ती गोष्ट कन्फर्म असते, किंवा अजून सेफ साईडला जायचंय तर चॉर्च प्लस त्याच सेम ट्रेड मधली, आता कॅरेक्टर कोणतं झालंय, बेरिश झालंय, तर सेम ट्रेड बेरिश वाली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मी एकदम सेफ फील करेल की हा बाबा मार्केट कन्फर्म सेलिंगलाच चाललंय, कन्फर्म सेलिंगलाच चाललंय त्यावेळेस. किंवा इन्व्हेस्टमेंट घेतली आणि पुन्हा निघालं सेलिंगला इन्व्हेस्टमेंट घेऊन, म्हणजे यस ते सेलिंगला चाललं. समजलं? तर मी तुमचं कन्फ्युजन होण्या म्हणून पूर्ण या 15 मिनिट वालीला बाजूला करतो. मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस असं याला म्हणतात. का एक स्लाइटली क्लोज नंतर ना हा जो लो होता, बरोबर, त्यांनी त्याला घेतलं. मी म्हटलं मी काही मिस केलं तर मागे. आता सध्या जर कॅरेक्टर बिअरिश आहे तर मी इन्व्हेस्टमेंट कोणत्या बाजूने बघणार रे, वरच्या बाजूने बघणार ना मी. तर वरच्या बाजूने इन्व्हेस्टमेंट बघत असताना ज्या पर्टिक्युलर याने जी आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिली आहे, आता इथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसते का, नाही, बाईंग आहे ऍक्च्युली. सेलिंग आली पाहिजे, सेलिंग मध्ये जी बाईंग येते ती त्याची इन्व्हेस्टमेंट असते. आता ह्याच्यानंतर नाहीच बाईंग आली, जास्त समजू शकतो आपण ही बाईंग आली जेव्हा हा लो ब्रेक होईल तेव्हा इथे येऊन जाईल इन्व्हेस्टमेंट. आता इथे इन्व्हेस्टमेंट आली का नाही आली, इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, मग मागची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, मागची इथे लो ब्रेक केला, इथे इथे मागची इन्व्हेस्टमेंट. तर मला चॉर्चच्या नंतरची इन्व्हेस्टमेंट त्याच्या खाली भेटली तर मी सेल करायला जास्त सेफ फील करतो. आय थिंक 10 वाजलेत, आपण उरलेली प्रॅक्टिस उद्या घेऊया. बऱ्याच जणांचं जेवायचं राहिलं असेल आणि असंच मी 10 वगैरे सारखे वाजवले तर लोक उद्यापासून बॅच लायचं बंद करतील की जेवण पण देत नाहीत म्हणून. आपण उरलेली जी प्रॅक्टिस आहे इन्व्हेस्टमेंटची उद्या घेऊ. फक्त इन्व्हेस्टमेंटची प्रॅक्टिस नाही केली आपण आज, एकदा रिवाईज करा 2 मिनिटांमध्ये फास्ट मध्ये. आपण आज काय काय केलं, आपण सेलिंग मार्केटमध्ये, बेरिश मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी आहे ते बघितलं. त्यासाठी पुन्हा एकदा आपण आज फुल बॅक पण बघितला, इन्व्हेस्टमेंट पण बघितली. त्याच्यानंतर आपण गोल्डच्या 1 hour टाइम फ्रेम मध्ये आलो, ऍक्च्युली 1 day टाइम फ्रेम मध्ये आलो, तिथे बघितलं आपण इन्व्हेस्टमेंट कुठे आहे. 4 hour मध्ये आलो, तिथे बघितलं आपण इन्व्हेस्टमेंट कुठे आहे. तिथे इन्व्हेस्टमेंट पण घेतली गेली नव्हती कारण तिथे खूप मोठे टाइम फ्रेम आहेत, त्या टाइम लागणार तेवढाच. तेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढा त्या इन्व्हेस्टमेंटला घ्यायला, कॅरेक्टरला बदलायला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हायला टाइम लागतो. जेवढी छोटी टाइम फ्रेम तेवढ्या ह्या गोष्टी लवकर होतात. आता मग आपण 1 hour मध्ये आलो. उद्या आपण जी प्रॅक्टिस करणार आहोत जी मॅपिंगची ती 15 मिनिट मध्ये करणार. 15 मिनिटच्या खाली जाऊन स्ट्रक्चर मॅप करत बसा असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. स्ट्रक्चर मॅप हे 15 मिनिट आणि 1 hour मध्ये करा, हवं तर मध्ये 30 मिनिट मध्ये करा, 4 hour मध्ये करा. पण 15 मिनिटच्या खालच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन स्ट्रक्चर मॅप करत बसणं म्हणजे युजलेस आहे, माझं स्पष्ट मत आहे. मिनिमम 10 मिनिट्सच्या खाली जाऊन स्ट्रक्चर मॅप करत बसू नका, हे सगळं काढत बसू नका. तुम्ही 15 मिनिट मध्ये ते काढा, 15 मिनिट मध्ये जे मी पुढे जाऊन गोष्टी शिकवणार आहे त्या काढा, आणि 1 मिनिट मध्ये 5 मिनिट मध्ये त्याची तुम्ही एंट्री शोधा, त्याच्यानुसार एंट्री शोधा, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड घ्या. ठीक आहे, आपण उद्या हा पार्ट कंटिन्यू करू. हिंदुस्थानची प्रॅक्टिस, पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, पुन्हा एकदा मी तुम्हाला नीट व्यवस्थित सांगतो की बुलिश मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय असतं, बेरिश मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय असतं, आणि चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं. इन्व्हेस्टमेंट टॉपिक क्लिअर झालाय, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? इन्व्हेस्टमेंट हा आपल्याला मेन क्लिअर करायचं होतं आजच्या सेशन मध्ये, दोन्ही बाजूचा, बुलिश असू दे किंवा बेरिश असू दे, आपल्याला इन्व्हेस्टमेंट क्लिअर करायचं होतं. कॅरेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट असते. मी सुरुवातीला जेव्हा एक गोष्टी शिकलो होतो 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी काय करायचो, कॅरेक्टर सेलिंग मध्ये जरी आलं तर मी बाईंग नुसारच, म्हणजे आता समजा हे कॅरेक्टर सेलिंगला आलं, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, तर मी हे बाईंगची इन्व्हेस्टमेंट बघायचो. बाईंगची इन्व्हेस्टमेंट कुठे असते, खाली असते. सेलिंग मध्ये कॅरेक्टर आलं त्याची इन्व्हेस्टमेंट कुठे असते, वर.
पुलबॅक वर असणार ना. तर मी इथे याला इन्व्हेस्टमेंट म्हणाल का रे? ही इन्व्हेस्टमेंट नाही, ती बाईंग मध्ये असताना इन्व्हेस्टमेंट खाली होती आयडीएम. सेलिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे असते? वर. जसं आपण इथे खाली त्याची प्रॅक्टिस केली होती. समजतंय? आणि इंटरनल स्ट्रक्चर एकदा प्लॉट झालं म्हणजे हाय आणि लो बनलेला आहे. म्हणजे हाय बनला त्याच्यानंतर लो बनला, कॅरेक्टर पूर्ण आपलं कॅरेक्टर पूर्ण आहे बिअरिश, तर त्याच्यानंतर जर तो लो वगैरे ब्रेक होत नाहीये किंवा तो हाय पण ब्रेक होत नाहीये, नवीन जोनी बनलेले आहेत ते दोन्ही ब्रेक होत नाहीये, तर आपण त्या आतल्या सगळ्या गोष्टींना आपण इंटरनल स्ट्रक्चर म्हणतो. त्याच्या आतमध्ये आपण बघत बसत नाही इन्व्हेस्टमेंट कुठे आहे काय कुठे. ते इंटरनल स्ट्रक्चर असतं बघून उपयोग नाही होत त्याचा, तुम्ही कन्फ्युज असाल. ठीक आहे, चलो बास करूया आपण आज इथं. 10 वाजले. गुड नाईट. रेकॉर्डिंग मी उद्या दुपारपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी तुम्ही जी कालची रेकॉर्डिंग आणि आज जे शिकवलं त्याची प्रॅक्टिस प्लीज करा. आज मला कोणीच काहीच शेअर केलेलं नाहीये, अभ्यास केलेला प्रॅक्टिस केलेला. प्लीज ते शेअर करा. मी आज व्हॉट्सअपमध्ये 3-4 वेळेस बघितलं कोणी काय पाठवलंय का, तर ते नाही पाठवलं. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पर्सनलमध्ये लिंक आली नसेल आज, तर मला प्लीज दिलेल्या नंबरवरती एक मेसेज करा की सर मला पर्सनलमध्ये लिंक आली नव्हती. कारण जर लिंक नाही आली तर पुढच्या बऱ्याच गोष्टी येणार नाहीयेत व्हॉट्सअपमध्ये पर्सनलमध्ये, म्हणून मी तुम्हालाही सांगतो. थँक्यू. माझा नंबर जर त्यासाठी तुम्हाला सेव्ह करावा लागेल. जर तुम्ही माझा नंबर सेव्ह केला नाही तर व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट काय म्हणतात, दोन्ही बाजूनी नंबर सेव्ह असेल तर तो ब्रॉडकास्ट सक्सेसफुली डिलिव्हर होतो, अदरवाईज नाही होत. सो यू नीड टू सेव्ह माय नंबर फर्स्ट, देन यू नीड टू टेक्स्ट मी. मग मी केलेले ब्रॉडकास्ट तुमच्यापर्यंत येतील. तुम्ही माझा नंबर सेव्ह केला नसेल तर ब्रॉडकास्ट फेल होतात. चलो, गुड नाईट, बाय बाय. थँक्यू. सेशन कसं वाटलं नक्की सांगाल मला.